नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंजनी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मी विशाल विठ्ठलराव काजळे आणि आज आपल्याला पाहायचंय संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 मध्ये आलेल्या चालू घडामोडीच्या प्रश्नांचं विश्लेषण पाहायचंय. म्हणजे प्रश्न कसे विचारले आयोगाने, काय त्याच्या मागे विचारण्याचा उद्देश होता, आयोगाने प्रश्न कसे सेट केलेत, आयोगाचा पॅटर्न कसा फिरलाय, तुम्ही करंटचं पुढचं म्हणजे करंटचा अभ्यास पुढे कसा केला पाहिजे हे आज आपल्याला पाहायचंय. आपल्या लेक्चरमधून जे प्रश्न आलेत ते पण घ्यायचेत आणि त्यासोबतच जे नाही आले ते पण पाहायचेत आणि पुढे शेवटी सगळ्यात शेवटी एक पूर्ण आढावा पाहायचा आहे किंवा एक मानसिकता पाहिजे आयोगाची की आयोगाने नेमकं काय विचारलंय, कसं विचारलंय, पुढची तयारी करायची असेल तर काय केलं पाहिजे. ठीक आहे, सुरुवात करूया. संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आणि आपल्या बॅचमधून आलेले प्रश्न. आपल्या बॅचमधून 15 पैकी फक्त 8 क्वेश्चन आहेत. ठीक आहे, 8 आहेत. बघूया, त्यात आधी प्रश्न पाहून घेऊ, नंतर त्याच्यावर एक चर्चा करू की प्रश्न आयोगाने कुठून विचारलेत, कोणत्या महिन्यातले विचारलेत, काय विचारले. ठीक आहे, आणि नंतर मग राज्यसेवा वगैरे पाहू. आता पहिला प्रश्न विचारला होता आयोगाने की द इंडियन नेव्ही @75 रेमिनिसिंग द वॉयज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. आयोगाने मागच्या वर्षी पुस्तक विचारलेले नाही आहेत, पण ह्या वर्षी आयोगाने राज्यसेवेला आणि कंबाईनला दोन्ही ठिकाणी पुस्तक विचारलेलं आहे. त्यामुळे हे पुस्तक विचारलं आयोगाने यावेळेस, हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. आणि हे पुस्तक डिसेंबर 2022 मध्ये प्रकाशित झालेले आहे. डिसेंबर 2022 मध्ये. ठीक आहे, जानेवारीमध्ये आपण हे घेतलं होतं, तर आपला हा क्वेश्चन आलेला आहे. असो, एक क्वेश्चन आयोगाने आता पुस्तकासाठी सेट करायला सुरुवात केली आहे. ठीक आहे, तर आता 2022 3 क्वेश्चन आहेत आयोगाने विचारलेले 15 पैकी. नंतर 7 क्वेश्चन 2023 आहेत आणि राहिलेले 5 क्वेश्चन 2024 आहेत. ते आपण पुढे पाहणार आहोत. फक्त इथं आपल्याला फक्त प्रश्न पाहिजेत, आयोगाने कसे विचारलेत, काय विचारले, काय नाही. ठीक आहे, इंडियन नेव्हीवरचं हे पुस्तक विचारलं आयोगाने डिसेंबर 2022 मधलं. दुसरा प्रश्न होता, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMFच्या 2024 मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च 5 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था किंवा सर्वात श्रीमंत देशाचा योग्य क्रम लावा. तर हे आपण फेब्रुवारी 2024 मधलं पाहिलं होतं आपण की एक अहवाल आला IMFचा, त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण रँक लावून दिली. अमेरिका, चीन, जर्मनी, जपान, भारत 5वी होती. ठीक आहे, आयोगाने तो प्रश्न झाला तसा यावेळेस क्रमाने विचारलेला आहे. आयोग क्रम विचारतो असं इकॉनॉमिक्स मध्ये आयोगाने याच्या आधी पण विचारलेलं आहे. ठीक आहे, हे करंटचाच पार्ट आहे. हा दुसरा प्रश्न की जो फेब्रुवारी 2024 मधला आहे. 24 मधले पण पाहिजेत, 23 मधले पाहिजेत, 22 मधले सगळे पाहिजेत आपल्याला प्रश्न. पुढचा प्रश्न होता, BN गोस्वामी हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते. ठीक आहे, आता हा प्रश्न तुम्हाला UPSC मध्ये तुम्ही असे प्रश्न पाहिलेले असतील किंवा GK टुडे मध्ये असे प्रश्न असतात आणि मी शिकवताना ऑलरेडी तिथं सांगितलेलं आहे की आयोग कसं विचारताय, काय विचारताय. आता ह्यांनी काय विचारलंय, BN गोस्वामी यांचं निधन झालंय, त्यांचं फक्त क्षेत्र विचारलंय. ठीक आहे, तर त्यांचं क्षेत्र होतं कला इतिहास, हे आपण घेतलं होतं. हा नोव्हेंबर 2023 मधला प्रश्न आहे. अजून एक, आता आयोगाने ह्या वेळेस सरळ आपलं जसं MPSCचं पॅटर्न असतो तसं सरळ विचारलेले नाहीयेत. बँकिंगचे प्रश्न विचारले, UPSCचे विचारले, काही आपले सरळ सेवेचे प्रश्न विचारलेत आणि काही आपले MPSCचे रेग्युलर प्रश्न विचारलेत. ते सगळे आपल्याला पाहिजेत. तर हा प्रश्न UPSC मधला आहे, म्हणजे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. असे प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेले आहेत. ठीक आहे, आता राज्यसेवेला आपल्याला पुढे पाहायचंय. राज्यसेवेला 2 निधन वार्ता विचारल्या होत्या, त्यांच्यावर एवढं डिटेलमध्ये विचारलं होतं की पूर्ण त्यांचा जीवनक्रम विचारला होता. तर ह्यावेळेस आयोगाने थोडी आपल्याला दया दाखवली आणि त्याच्यामध्ये फक्त विचारले की त्यांचं क्षेत्र कोणतं आहे. ठीक आहे, हा नोव्हेंबर 2023 मधला प्रश्न आहे. पुढचा आहे, उस्ताद राशीद खान यांचे घराणे कोणते होते. यांचं पण निधन झालंय जानेवारी 2024 मध्ये यांचं निधन झालंय. तर रामपूर सहस्वान घराणं आहे त्यांचं, हे आयोगाने जशाल तसं विचारलेलं आहे. आणि मी तिथं खून करून तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं की आयोग इथं विचारतं. ठीक आहे, आणि आतापर्यंत आयोगाचे जे प्रश्न आहेत ना, जेवढं आपण काळं निळं वगैरे म्हणजे कलरफुल केलं ना, तेवढंच आयोगाने विचारलेलं आहे. ठीक आहे, आता हा पण प्रश्न तुम्हाला UPSCच्या टाईप मधला प्रश्न आहे हा की उस्ताद राशीद खान यांचं घराणं कोणतं होतं. फक्त घराणं विचारलं, रामपूर सहवसन. अजून एक, जर तुम्हाला 2 वर्षापूर्वीचे एक घडामोड आठवत असेल की 2 वर्षापूर्वी एक पेव फुटलं होतं 2022-23 मध्ये की टिप्स अँड ट्रिक्स लावायची बॅच लॉन्च करण्यात आलं. सगळ्यांनी एक पेवच फुटलं होतं त्यांचं की कसं, जर तुम्हाला प्रश्न माहिती जरी नसेल तर मग कसा सोडवायचा, अभ्यास न करता पण रिझल्ट कसा आणायचा. ठीक आहे, त्यातली एक ट्रिक होती की बाबा जर तुम्हाला काहीच माहित नसेल आणि तुम्हाला इथं तुक्का मारायचा आहे, तर आता हे ऑप्शन आधी चेक करायचे, मेवाती, किराणा, लखनौ, आणि ह्यातलं सगळ्यात मोठं कोणतं आहे, रामपूर सहवसन. मग हे सगळ्यात मोठं जे असेल ना ते मारून समोर जायचं. ठीक आहे, हे तुक्का प्लेअरचं एक तुक्का ह्या पेपरमध्ये बसलेला आहे. त्या टिप्स अँड ट्रिक्स ज्यावेळेस त्या बॅच लॉन्च झाल्या त्यावेळेस आयोगाने लागू दिल्या नाही, पण ह्या वर्षी सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स लागलेल्या आहेत. ठीक आहे, त्यातली ही एक ट्रिक्स होती. ठीक आहे, सांगतो तुम्हाला नंतर मी पुढं आयोगाने काय लागू दिले, काय नाही लागू दिलं. आणि ह्या टिप्स अँड ट्रिक्स किंवा तुक्क्याचं एक वैशिष्ट्य असं होतं ह्यावेळेस की आयोगाने जितक्या माग म्हणजे लागू दिल्या नाही ते सगळे ह्या वर्षी लागू दिल्यात. सगळ्यात मोठा ऑप्शन दिला आयोगाने बऱ्यापैकी. नंतर एक साधं जे जास्त डाटा विचारला त्याचं वरीलपैकी सर्व एक केलेलं आहे. म्हणजे त्या मानाने पेपर जसा दिसतो ना अवघड, तर तेवढा नव्हता, तुक्का मारायला चान्स होता यावेळेस. असो, हा UPSC मधला प्रश्न आहे, जानेवारी 2024 मध्ये आपण घेतलेला आहे. पुढचा प्रश्न विचारला होता आयोगाने,
उस्ताद रशीद खान यांचं निधन घराणे कोणते होते? ओके, तर आपण हे टेस्ट सिरीज लॉन्च केलेली, आपल्या लेक्चर सोबत टेस्ट सिरीज पण असते, त्या टेस्ट सिरीज मध्ये पण आपण हे घेतलेलं होतं. ठीक आहे, असो, हे ऑलरेडी आपलं घेऊन झालंय. नंतर पुढचा प्रश्न होता, मध्य मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक संकल्पना मांडण्यात आलेली. ठीक आहे, तर कोणत्या वर्षी? त्यांचं म्हणणं होतं कोणत्या वर्षी मांडण्यात आली. आता जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक आपण घेतलेला आहे, 2023 मध्ये घेतलाय, 24 मध्ये पण घेतलाय. शेवटचा आपण 24 मध्ये घेतला होता म्हणून इथं 24 टाकलाय. आणि त्यांनी असं इथं विचारलं नाही डेट देऊन की त्यांनी हा फक्त कधी सुरू झाला एवढंच विचारलंय. ठीक आहे, तर हा प्रश्न ऑक्टोबर 24 मध्ये जरी आपण घेतला असला तरी तो आपल्या बेसिक इकॉनॉमिक्स मधला प्रश्न आहे, किंवा मग आपल्या वर्षभर चालूच असायचं. तर मानवी विकास अहवाल 2010 मध्ये त्याची जागा त्याने घेतली होती. इथं आपण घेतलं होतं सुरुवात 2010. ठीक आहे, UNDP आणि OPI दरवर्षी जाहीर केला जातो वगैरे वगैरे. ठीक आहे, असो, हा एक प्रश्न आहे, हा बेसिक इकॉनॉमिक्स मधला प्रश्न आहे. पण हे अहवाल वगैरे असतात ना, ते करंट मध्ये येत राहतात, त्याच्यामुळे आपण करंट मध्ये घेतला होता. पुढचा आहे, भारतातील शहरांचे 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने कोणत्या कंपनीसोबत करार केलेला आहे? आता हा प्रश्न जशाल तसा आयोगाने बँकिंगचा उचललेला आहे. आपण जे बनवलेले आहेत ना, नोव्हेंबर 2023 चालू घडामोडी इम्पॉर्टंट 100+ सराव प्रश्नसंच जे आपल्या बॅचमध्ये फ्रीमध्ये उपलब्ध होते मार्च 2024 पर्यंतचे. ठीक आहे, तर त्यातला हा प्रश्न आहे, आणि हा प्रश्न मी बँकिंगच्या एक्झाम मधून घेतलेला आहे. ठीक आहे, आयोगाने फक्त कॉपी पेस्ट केलाय. इथं खाली बघा, जेनेसिस इंटरनॅशनल या अग्रगण्य 3D मॅपिंग कंपनीने कोणत्या संस्थेसोबत धोरणात्मक करार केलाय? फक्त आयोगाने थोडं उलट विचारलंय. ही होती भारतीय सर्वेक्षण. आपण यांनी भारतीय सर्वेक्षण प्रश्नामध्ये दिलंय, आपण ते ऑप्शन मध्ये सेट केलंय. ठीक आहे, आणि जेनेसिस इंटरनॅशनल प्रश्नामध्ये दिलंय, यांनी ऑप्शन मध्ये सेट केलंय. आणि इथंही सगळ्यात मोठं ऑप्शन जर तुम्हाला माहित जरी नसेल तरी तुम्ही इथं मारू शकत होता. ठीक आहे, तुक्क्याचा एक नियम असतो की सगळ्यात मोठं जर ऑप्शन दिसलं, तुम्हाला काहीच माहित नसेल तर मारून यायचं. आणि त्याचा एक परत अजून एक उपनियम आहे की जर तुम्ही असे तुक्के जर 4 मारले, समज सगळ्यात मोठं ऑप्शन जे असेल ते, आता तुम्ही म्हणाल फ्रीडम GPS, पण हे छोटं आहे ना, हे मोठं आहे ना. ठीक आहे, जेनेसिस इंटरनॅशनल, तर हे 4 तुक्के जर मारले त्यातला 3 बरोबर येतात आणि एक तुक्का चुकतो. तो सांगतो मी पुढे कसा चुकतो, काय करतो. ठीक आहे, तरी पण ह्यावेळेस तुक्के ज्यांनी मारले त्याचे लागलेत. ओके, असो, तुक्के न मारता आपण लेक्चरमध्ये टेस्ट सिरीजमध्ये हा प्रश्न घेतलेला आहे, आणि आयोगाने हा बँकिंगचा प्रश्न विचारलेला आहे, नोव्हेंबर 2023 मधला आहे. हा ऑलरेडी बँकिंगमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या वर्षी आयोगाने असं सेटच होऊ दिलं नाही की GK 2J सगळे घेतले, सगळे UPSCचे घेतले, नाही. सरळ सेवापासून ते बँकिंग पर्यंत सगळे आयोगाने प्रश्न थोडे थोडे सेट केलेले. हा प्रश्न बँकिंगचा आहे, लक्षात ठेवा. आता सूर्यकिरण हा हवाई कसरती करणाऱ्या गटाचे बोधवाक्य काय होते? ओके, आता हे आयोगाने विचारलंय बोधवाक्य. असे प्रश्न आयोगाने ह्याच्या आधी विचारलेले नाहीयेत, पण ह्यावेळेस आयोगाने काहीतरी हटके विचारलंय. आणि सूर्यकिरण हा युद्ध अभ्यास हा भारत नेपाळचा असतो, आणि हा झालाय डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 मध्ये झालेला आहे. आणि आत्ताच्या घडीला म्हणजे आपल्या टेलिग्रामवर आपण हे टाकलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. त्यातला प्रश्न आहे सदैव सर्वोत्तम. ठीक आहे, तर हा प्रश्न 3 वर्षापूर्वीचा आहे, म्हणजे डिसेंबर 21 जानेवारी 22. म्हणजे आयोगाचे नियम वगैरे तुम्हाला मी पुढे सांगेल, आयोग कुठपर्यंत विचारतंय, काय विचारतंय, कसं विचारतंय. पण इथं फक्त एवढं लक्षात ठेवा, करंट अफेअर अवघड नव्हतं, फक्त करंट अफेअर जुनं होतं, त्याच्यामुळे तुम्हाला ते थोडं अवघड गेलं असेल. ठीक आहे, सगळं पाहायचं आपल्याला. पण इथं फक्त एवढं लक्षात ठेवा, सूर्यकिरण हा हवाई कसरत सराव दर 3 वर्षानंतर आयोजित करण्यात येतो. आता तो डिसेंबर 2024 आणि जानेवारी 2025 मध्ये आयोजित करण्यात आला. त्यावेळेस आपण 7 जानेवारीला आपण ते टेलिग्रामवर टाकला होता डिटेल वाईज. ठीक आहे, लष्करी सराव सूर्यकिरण. अजून एक, आता आपल्याला घाईगडबड अशी असते पेपर सोडवता नाही की आपल्याला वेळ वाचायचा असतो, आणि राहिलेला वेळ आपल्याला गणित बुद्धिमत्तेला द्यावा लागतो. तर आपल्या काही कार्यकर्त्यांनी घाईगडबडीमध्ये काय केलं माहिती का, सूर्यकिरण वाचलं की त्यांनी प्रश्नच वाचला नाही, काही संबंध नाही, ते लगेच खाली आले, हा कुठे जपान, कुठे जपान, कुठे. त्यांना इथं जपान दिसलंच नाही. मग लगेच ते परत वापस गेले याच्या प्रश्नाकडे की नेमकं हे विचारलंय काय, तर त्यांनी विचारलंय बोधवाक्य. मग हे झाले कन्फ्यूज, ह्याचं बोधवाक्य काय. आता 2023 मध्ये आपलं जे भारतीय हवाई दल आहे त्यांनी नवीन लोगो आणि जे त्यांचा झेंडा वगैरे असतो ना, ते सगळं चेंज केलंय 8 ऑक्टोबर 2023 मध्ये. ठीक आहे, तर हे तुमच्या वाचण्यात असतं. तर त्यांचे जे लोगो वगैरे जे असतं ना, बोधवाक्य, ते नभस्पृह दीप्तन होतं. ठीक आहे, तर बऱ्यापैकी कार्यकर्त्यांनी, मी जिथून घेतला ना फोटो, हा कार्यकर्त्यांनी त्यांनी पण तेच केलेलं आहे. ठीक आहे, नभस्पृह दीप्तन हे आपण ऑलरेडी ते घेतलेले 2023 मध्ये. तर आयोगाने हा प्रश्न तुम्हाला चुकण्यासाठी सेट केलेला होता. तुम्ही हे केलेलं असतंय, आयोगाला हे विचारायचं असते काय, सदैव सर्वोत्तम. तर हा प्रश्न शक्यतो कुणालाच येणार नव्हता. म्हणजे हा असं नाही की तुमचा चुकलाय म्हणजे ह्याचा अर्थ बाकीच्याला येईल, असं नसतं. ह्यावेळेस करंट अफेअर असं आहे ना, तुमचं नाही ना, कुणाचंच नाही. ठीक आहे, पण आपलं आहे. तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे. जुनं टेलिग्राम चॅनल आपलं हॅक झालंय, ते आपण त्याच्यावर आपला ऍक्सेस नाहीये. नवीन चॅनल उघड होतं 6 जानेवारीला. 7 जानेवारीला दुसऱ्या दिवशीचा पहिला डाटा आहे, त्यातला आयोगाने एक प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, आपलं टेलिग्राम चॅनल जसं डाटा आपला महत्वाचा असतो ना लेक्चर मधला किंवा टेस्ट सिरीज मधला, तसंच टेलिग्राम चॅनलवर आधी डाटा येतो, नंतर मग तो आपल्या लेक्चरमध्ये येतो. ठीक आहे, तर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपलं, नंतर तुम्हाला समोर लिंक टाकेल, किंवा तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर ह्या आपल्या व्हिडिओवर युट्यूबच्या खाली आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली खाली, ती त्याच्यावरून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ठीक आहे, सूर्यकिरण युद्ध अभ्यास थोडं काहीतरी हटके विचारलं आयोगाने, फार जुनं विचारलं.
आयोगाने पेपर असा सेट केलाय, तुम्ही काही अभ्यास करा, आम्हाला मार्क नाही घेऊ द्यायचे तुम्हाला, असा ह्या मानसिकतेने आयोगाने पेपर सेट केला होता करंट अफेअरचा. ठीक आहे, पाहायचंय पुढे आपल्याला ते. पुढचं आहे, पुढीलपैकी कोणत्या साहित्यकृती जॉन फॉसे यांच्या आहेत? आता जॉन फॉसे आपण बघितले होते ऑक्टोबर 2023 मध्ये, त्यांना मिळाला होता नोबेल पुरस्कार. ठीक आहे, साहित्याचा नोबेल पुरस्कार. आता ज्यावेळेस मला एखादा डाटा द्यायचा असतो ना, त्यावेळेस त्यांची पूर्ण जन्मकुंडली माझ्या समोर असते, वेबसाईटवर असो किंवा विकिपीडियावर असो. तर त्याच्यामधून मला आयोग काय विचारताय या दृष्टिकोनातून तुमच्या समोर डाटा घ्यावा लागतो. आतापर्यंत आयोगाने असे प्रश्न विचारलेले नाही आहेत, एकदम बेसिक प्रश्न विचारलेत. साहित्याचं नोबेल कोणाला भेटले किंवा त्यांचं नाव काय आहे, त्या कोणत्या देशात, इथपर्यंत आयोगाने विचारलेले. ठीक आहे, याच्यावर प्रश्न असतात म्हणजे असतात शांततेच्या नोबेलवर, साहित्याच्या नोबेलवर. पण ह्या वर्षी आयोगाने जास्त डिटेलमध्ये गेला आणि त्यांनी काय विचारलंय की त्यांच्या साहित्यकृती कोणत्या आहेत, म्हणजे त्यांच्याविषयी डिटेल वाईज आयोगाने माहिती विचारली. तरी पण जरी त्यांनी डिटेल वाईज माहिती विचारली तरी पण आयोगाने थोडी दया दाखवली आपल्यावर, की वरीलपैकी सर्व हे उत्तर आयोगाने दिले, की बोट हाऊस, मेलानकोली 1, रोडेट, स्वाट्स, लेड ब्लॅक. ठीक आहे, आणि वरीलपैकी सर्व. तर तुम्ही म्हणाल करंट अफेअर अवघड आहे, असं नाहीये. करंट अफेअर जर अवघड पाहायचं असेल तुम्हाला तर 2017च्या आधीचे करंटचे पेपर काढा, ते एवढे डिटेल आहेत आणि एवढे डीपमध्ये आहेत की हे तर विचारलं ह्यांचे फक्त पुस्तकं नाही, तर याच्या आधी आयोगाने काय विचारलेलं आहे, त्यांचं पूर्ण जीवनक्रम विचारलेलं आहे, कोणत्या देशाचे आहेत, कुठं शिक्षण घेतलं, ते सध्या कुठं काम करतायत, मग त्यांचं कोणतं पुस्तक नाहीये असं पण विचारलेलं आहे. इथं फक्त विचारलं कोणतं आहेत आणि सगळेच वरीलपैकी सर्व दिलंय. ठीक आहे, तुम्हाला जरी नाही आलं किंवा तुम्ही तुक्का जरी मारला वरीलपैकी सर्व, ह्यावेळेस तुक्का प्लेयर जरी साधलं ह्यावेळेस कंबाईनमध्ये, कसं सगळ्यात मोठं असेल ते मारलं लागलं, वरीलपैकी सर्व मारलं ते पण लागलं. ह्यावेळेस आयोगाने तुक्के लागू दिलेले आहेत. ठीक आहे, असो, अभ्यासासोबत तुम्हाला तुक्के कसे मारायचे हे पण कळलं पाहिजे, त्यावेळेस रिझल्ट थोडा लवकर येतो. ठीक आहे, लक्षात ठेवा हा प्रश्न आपला नाहीये, आपण फक्त इथपर्यंतच घेतलं होतं की बाबा ते त्यांना साहित्याचं नोबेल भेटले कोणत्या क्षेत्रात, म्हणजे त्यांच्याकडे विशेष काय होतं, अव्यक्त भावनांना शब्दरूप देण्यात त्यांनी असे शब्द भारी जड शब्द आपण वापरले होते. ठीक आहे, हा एक लक्षात ठेवा, हा नवीन होता ह्यावेळेस पॅटर्न. आणि मी तुम्हाला मासिक का वाचा म्हणतोय त्याचं कारण हे सगळा डाटा मी देऊ शकत नाहीये, कारण आपल्याला वेळेचं बंधन असतं. 4 तासामध्ये पूर्ण लेक्चर कंप्लीट करायचं असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर सगळा डाटा देत बसलो ना तर एका महिन्याचं लेक्चर आपलं 20 तास होईल. ते तुम्हाला परवडणार नाही, मला पण परवडणार नाही. माझ्याकडे डाटा नाही असं नाही, डाटा आहे. तुम्ही तुमचं जेवढे जीएसची पुस्तक आहेत का त्याच्यापेक्षा जास्त डाटा आहे माझ्याकडे करंटचा. पण माझं स्किल्स कुठं वापरावं लागतं मला, की हा डाटा कसा कम्प्रेस करून आयोगाच्या लेवलला आणून इथं ठेवावा लागतो. मेन माझं काम तेच असते. ठीक आहे, तर फक्त तुम्ही एक मासिक सोबत ठेवा, कोणतंही ठेवा, फक्त 2 मासिक, पृथ्वी आणि सिम्प्लिफाईड, मी तुम्हाला समोर सांगणार आहे. ठीक आहे, फक्त इथं लक्षात ठेवा आयोगाने काय विचारलंय, कसं विचारलंय. हा प्रश्न डीपमध्ये होता पण तरी पण तुक्का लागू शकत होता. आता इथपर्यंत झाले करंटचे. आपले काही आता जीएसचे पण प्रश्न आलेले आहेत, आपण जे शिकवलं त्याच्यामधले ते आपल्याला पाहिजेत पुढं. त्यातला एक जीएसचा प्रश्न आहे, हा करंटचा नाही, हा लक्षात ठेवा, पण आपण करंटमध्ये हे शिकवलेलं आहे. तर आयोगाने पॉलिटीमध्ये म्हणजे राज्यघटनेमध्ये विचारलंय की सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये 8व्या परिशिष्टामध्ये 22 भाषा नमूद केलेले आहेत. ठीक आहे, नंतर त्यापैकी कोकणी, नेपाळी या भाषांचा समावेश 92व्या घटना दुरुस्ती अधिनियम 2003 नुसार करण्यात आला. आणि ह्यांनी काय विचारलंय की खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. आता तुम्हाला मी हा मला वाटतं एप्रिल 2023चा व्हिडिओ आहे, युट्यूबवर पण उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये राज्य स्थापनेचा क्रम आणि हे जे 8वं अनुसूची किंवा परिशिष्ट 8 आहे ना, या अनुसूची 8वी, त्याच्याविषयी डिटेल वाईज तुम्हाला इथं मी सांगितलेलं आहे. युट्यूबवर पण व्हिडिओ उपलब्ध आहे, इथं पण बघा. आणि जे राज्य स्थापनेचा क्रम आहे ना तो मागच्या कंबाईन मेन्सला विचारलेला आहे आयोगाने. आणि राज्यसभा प्रीला तर येतच असतात दरवर्षी, परंतु राज्यसभा मेन्सला कंबाईन मेन्सला पण मागच्या वेळेस विचारलेला आहे. आता हा जो ट्रिक आहे ही आपली ह्याची की सिंधूचा मणी कोणी नेला, बोडोमॉस, नंतर 21+71 किती होतात, 92 होतात. मग हिनी 1 आली, दुसऱ्यांनी 3 आल्या, सगळ्याची मिळून बेरीज किती झाली, 4 झाली. तर अशी ट्रिक सांगितली होती आयोगाने, बरोबर ती ट्रिकच विचारली. आणि त्याच्यामध्ये ट्रिकमध्ये काय केलं त्यांनी की ह्या 4 भाषा 92 घटना दुरुस्ती ना त्याच्यामध्ये नेपाळी आणि कोकणी विचारली. आपली ट्रिक काय होती, सिंधू पहिली, तिचा मणी कोणी नेला, सिंधूचा मणी कोणी नेला. तरी नेपाळी आणि कोकणी ना ह्या 72व्या घटना दुरुस्तीने आलेल्या भाषा आहेत. आणि ट्रिकचा फायदा काय असतो माहितीये का, इथं कन्फ्युजन होत नाही आणि तुमचा वेळ वाचतो. मग राहिलेला वेळ तुम्ही गणित बुद्धिमत्तेला देऊ शकता. त्याच्यामुळे ट्रिक नजरअंदाज करू नका, ट्रिक महत्वाच्या असतात. कन्सेप्ट तर आहेच आहे, त्यासोबत ट्रिक पण महत्वाची असते. कन्सेप्ट ही प्रायमरी स्टेज झाली आणि मग शेवटची स्टेप ट्रिक असते, कारण हे महत्वाचं आहे. ठीक आहे, असो, हा आपला जीएस मधला आहे. आपले करंटचे फक्त 8 क्वेश्चन आलेले आहेत 15 पैकी आणि 4 क्वेश्चन जीएसचे आलेले आहेत. ठीक आहे, 12 क्वेश्चन आपले आलेले आहेत. भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत. आता हा पॉलिटीचा प्रश्न आहे, तरी पण आपण करंटमध्ये का घेतलाय त्याचं कारण आहे, आयोगाने आत्ताच का विचारलं की ह्याच वर्षी असं काय झालं की आयोगाला विचारावं लागलं की बाबा पहिल्या मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत. आणि आपण ते घेतलं पण होतं ना, आयोगाने बरोबर तिथंच विचारलंय. ते व्ही.एस. रमादेवी होत्या आणि आपण त्या घेतल्या होत्या. आपण त्या का घेतल्या होत्या हे पण सांगतो मी तुम्हाला. हे पहा, आता आयोग किती उलट्या डोक्याने विचार करतं हे पण आताच पाहून घ्या. तर आता भारतातील पहिल्या महिला वकील कार्लेनिन
कार्नेलिय सोराबजी यांच्या नोंदणीला, वकील म्हणून नोंदणीला 2024 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाले. मे 2024 मध्ये आपण हे डिटेल वाईज घेतलं होतं. ठीक आहे. आता मला माहिती आहे आयोग असं सरळ आपल्याला खाऊ देत नाही, सरळ हाताने हात फिरूनच खावं लागतं आपल्याला. हे आयोगाची पहिल्यापासून राहिलेली मानसिकता आहे. ठीक आहे. ही मला व्यवस्थित माहिती आहे. मी काय केलं, हे सगळं घेतलं आणि त्यासोबतच आत्ताच्या भारताच्या इतिहासामध्ये जेवढ्या पहिल्या महिला आहेत ना, त्या तुमच्यासाठी इथं मी एकत्र आणून दिल्या, की आयोगाने तिथं जरी नाही विचारलं, आयोग तुम्हाला इथं विचारलं. आणि बरोबर VS रमादेवी पहिलेच घेतलेले आहेत आणि आयोगाने तोच प्रश्न विचारलाय. हे तुम्ही पाहू शकता फोटोमध्ये. ठीक आहे. VS रमादेवी. तुम्हाला करंट अफेअर 15 मार्काला कधीच नसतो. तुमचं जेवढं GS आहे ना, ते सगळं करंटचाच भाग आहे, किंवा करंट अफेअर पूर्ण तुमचा GSचा भाग आहे. ठीक आहे. सगळं करंट तुमचं GS रिलेटेड असतं. आणि त्यातल्या त्यात ह्या वर्षी तर पॉलिटी पूर्ण करंट रिलेटेड राहिलेली आहे. राज्यसेवेला आपले 15 पैकी 12 क्वेश्चन करंटचे आहेत आणि 8 क्वेश्चन पॉलिटीचे आहेत. ठीक आहे. म्हणजे असे 20 क्वेश्चन आपले राज्यसेवेला पण आलेले आहेत. आणि ह्यावेळेस पण चार क्वेश्चन पॉलिटीचे आपले आलेले आहेत. ठीक आहे. कारण पॉलिटीला म्हणजे राज्यघटनेमध्ये हे वर्ष 2024 जे वर्ष आहे ना, ते फार महत्वाचं आहे. कारण राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण झाले स्वीकारण्याला. त्याच्यामुळे आयोगाने सगळी जी पॉलिटी आहे ना, ती करंट रिलेटेड विचारलेली. ठीक आहे. VS रमादेवी हा प्रश्न बघून घ्या. नंतर हे ऑलरेडी झालंय. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची तरतूद केलेली. ठीक आहे. तर हे काय घेण्यासारखं नाहीये, पण आपण ज्यावेळेस बघत असतो पॉलिटी किंवा करंटमध्ये आपण जे राज्यव्यवस्था किंवा राजकीय घडामोडी पाहत असतो, तेव्हा ती कलमाची वगैरे चर्चा चालूच असते. ती प्रत्येक महिन्यामध्ये कुठं ना कुठं ते येत राहतात. आणि तुम्हाला मी ते एक ट्रिक सांगितली होती, की केंद्रशासित म्हणजे केंद्राचं जे निवडणूक आयोग आहे ना, ते 324 मध्ये, आणि जे राज्य निवडणूक आयोग आहे ना, ते 243 मध्ये के आणि ZA मध्ये. त्याची एक ट्रिक सांगितली होती, झाक नावाची, की बाबा निवडणूक आल्यानंतर आपल्याला पोस्टर वगैरे सगळं झाकून टाकावं लागतं. तर ZA आणि K, कारण यावर्षी पूर्ण लोकसभा विधानसभाच्या निवडणुका पार पडल्यात, त्याच्यामुळे ह्याच्यावर प्रश्न येणं अपेक्षित होतच. आणि त्यातली त्यात पॉलिटी त्यांनी एवढी साधी विचारली, बेसिक पॉलिटी विचारली, कलम वगैरे. आता हे दोन्ही कलम विचारून झाले. ठीक आहे. हे काय घेण्यासारखं नाहीये, फक्त एक सांगितलं की बाबा करंट सोबत आपलं बाकीच्या पण विषयामध्ये प्रश्न येत आहेत. पुढचं आहे, हे तेल बिया उत्पादन. ऑलरेडी हे मला वाटतं इकॉनॉमिकचा पार्ट आहे, आपलं नाहीये. पण आपण टेलिग्रामवर ऑलरेडी असं काहीतरी घेत असतो. तर म्हणजे टेलिग्रामवर फक्त करंटच नाही तर बाकीचा पण डाटा टाकत असतो. तर हे आपण रेव्होल्युशन इन डिफरंट सेक्टर्स 30 जानेवारीला टाकलं होतं. तेच आयोगाने जोड्या लावामध्ये विचारले. ठीक आहे. हे आपला प्रश्न नाहीये, हे साधी बेसिक माहिती आहे. असो, टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपलं अंजनी अकॅडमीचं. सांगतो तुम्हाला, लिंक वगैरे सगळं खाली दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे आता, खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे स्वॅट नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केली? आता हा प्रश्न 2025चा एक्झाम देताय तुम्ही 2 फेब्रुवारी 2025 मध्ये, आणि हा प्रश्न 2022चा आहे. कुठला आहे तो? 15 डिसेंबर 2022चा प्रश्न आहे हा. ठीक आहे. स्वॅट. आता तुम्हाला जरी मी सांगायचा प्रयत्न केला, आता तुम्ही मला विचारता फोनवर किंवा मेसेज करून की सर करंट अफेअर कुठपर्यंत करायला पाहिजे, तर मी सांगत असतो की एक्झामच्या आधी 3 महिन्यापर्यंत आयोग विचारत नाही, तिथून मागं तुम्हाला 1 वर्षापर्यंत करायचंय. आणि जर वेळ असेल ते पूर्ण 1 वर्ष झाल्यानंतर, जर वेळ असेल तर पुन्हा 6 महिन्याचं पाठीमागे करा. पण आयोग इथं जास्त 3 वर्ष थोडं पाठीमागे गेलाय. ठीक आहे. हे कोणाचंच नाहीये, ज्याचा तुक्का लागला नाही लागला सोडून द्यायचा. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये पण एक तुक्का लागलाय, की ह्याचं उत्तर आहे पहिले नासा आणि CNSS. सगळ्यात मोठं आहे ना हे तुक्केवाल्याचे, ह्या वेळेस खरंच तुक्के लागलेत ह्या वर्षीचे. ठीक आहे. तर हे स्वॅट सरफेस वॉटर अँड ओशन टोपोग्राफी हे मिशन होतं. 15 डिसेंबर 2022ला ते सोडण्यात आलं होतं नासाने कॅलिफोर्नियातून. तर प्रक्षेपक वगैरे कोण आहे? हा उपग्रह कॅनेडियन स्पेस एजन्सी आणि UK स्पेस एजन्सी यांच्या भागीदारीमध्ये नासा आणि CNES या फ्रेंच स्पेस एजन्सीने संयुक्तपणे विकसित केलेलं आहे. ठीक आहे. नासा आणि बाकीच्या पण होत्या, पण मेन काम ह्या दोघा जणांचंच होतं, नासा आणि CNES. ठीक आहे. तर मग आता ह्याचं ऑप्शन आयोगाने हे दिलंय. आणि अजून एक, ह्या वर्षी टिप्स अँड ट्रिक्स मध्ये लागल्यात ना, त्यातलं हे एक प्रश्न आहे की ज्याला ट्रिक लागू झालेली आहे. सगळ्यात तुम्हाला माहित नाही काहीच, ठीक आहे, सोडून द्या. सगळ्यात मोठं आहे ऑप्शन मारायचं आणि समोर चालायचं. ठीक आहे. त्याचा एक फायदा असा होतो, ह्याचा एक नियम आहे, ते नियम पुढे घेणारच आहे मी, पण ह्याचा एक नियम आहे सगळ्यात मोठा ऑप्शन मारण्याचा, की 4 जर ऑप्शन तुम्ही मारले त्यापैकी 3 तुमचे बरोबर येणार आणि 1 चुकणार. ठीक आहे. तरी पण 2.75 मार्क तुमचे फुकटचे येते, फक्त आयोगाने ते घेऊ दिले पाहिजेत. पुढचा प्रश्न आहे, आता इथून मागे जितके प्रश्न होते ते आपल्या ह्याच्यातून नोट्समधून आलेले होते. आता जे नाही आलेले ना ते पण आपल्याला पाहिजेत, आयोगाने कुठले विचारलेत, काय विचारलेत. ठीक आहे. पुढचं आहे, अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 टिंबटिंब यांनी प्रस्तुत केलाय. तर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम यांनी हा प्रस्तुत केलेला आहे. आता मी सांगितलं की सगळ्यात मोठं जे ऑप्शन आहे ते मारायचं, समोर चालायचं माहित नसेल तर. पण जर तुम्ही इथं आले ना, ते मोठं ऑप्शन जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही चुकले म्हणून समजा. जे आधी तुम्हाला नियम सांगितला होता, 4 पैकी 3 बरोबर येतात, 1 चुकतंय, तर हे 1 चुकलेलं हे येते. ठीक आहे. असू द्या, पण ऑलरेडी जर तुम्हाला तो डाटा माहित असेल तर
काही अडचण नाही. तर हा UNEPने फूड वेस्ट इंडेक्स अहवाल 17 मार्च 2024 ला प्रकाशित केला होता आणि मार्च महिन्यातला शेवटचा प्रश्न आहे. म्हणजे ह्या एक्झाम मध्ये मार्च 2024चा शेवटचा प्रश्न होता. तिथून पुढे प्रश्न नव्हते एप्रिल पासून पुढे. ठीक आहे. तर असे अहवाल वगैरे विचारणा आयोगाने थोडं बंद केलं आणि आयोगाने अहवाल जरी विचारला तर भारताचा क्रमांक वगैरे विचारतात. आयोगाने थोडा वेगळाच पॅटर्न लागू केला इथं की कोण आहे, म्हणजे हा अहवाल कोण प्रकाशित करतं. आता हे पण आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. आपण काय करत बसतो, भारताचा क्रमांक किती आहे, पाकिस्तानचा किती आहे, अफगाणिस्तानचा किती आहे, मग ह्यांचा पूर्ण मागचा किती होता, आताचा किती आहे, हे सगळं केलं आपण. आयोगाने काय विचारलंय, फक्त संस्था विचारली आणि अशी संस्था आणि असा एक हे विचारलाय की जो बघण्यातला नाहीये. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो, तुम्ही किती बी अभ्यास करा, आयोगाने ठरवलं तुम्हाला नाही मार्क घेऊ द्यायचे, नाहीच घेऊ देत, ते पुढे सांगणार आहे मी. फक्त लक्षात ठेवा, एक निर्देशांक विचारलाय की जो आपल्या बघण्यात नाहीये. एक राज्य सरकारची एक योजना विचारली. आता आयोगाने 2024 मध्ये एक नवीन पॅटर्न लागू केलाय की राज्यसेवेला पण विचारलं आणि कंबाईनला पण विचारलं की इतर राज्यांची महत्त्वाच्या ज्या योजना असतात त्यातली एक योजना विचारायची. एक तर ऑनलाईन मध्ये विचारायची किंवा तिचा उद्देश विचारायचा थोडं डीप मध्ये. तर इथं फक्त त्यांनी योजना दिली आहे, फक्त राज्य विचारलंय, एक बेसिक प्रश्न विचारलाय. तर खालीलपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी ओरोनोदोई 2.0 ही योजना सुरू केली. तर ही केली ती आपल्या आसामने. ठीक आहे. तर ही एप्रिल 2023 मध्ये लॉन्च करण्यात आली. तर ही 2.0 म्हणजे दुसरं व्हर्जन आहे हिचं पहिलं व्हर्जन 2019 मध्ये लॉन्च करण्यात आलं. ठीक आहे. हे फार मागे गेले आणि मला जर तुम्ही विचारत होते ज्यावेळेस तुम्ही कुठून कुठपर्यंत करा, तर मी तुम्हाला कंबाईनसाठी सांगत होतो जून 2023 ते एक ऑक्टोबर 2024 पर्यंत मी तुम्हाला करा असं सांगितलं होतं. ठीक आहे. त्यातही तुम्ही बऱ्यापैकी जणांनी 2024च केलंय, जून 2023 केलं नाही. आणि त्याच्याही मागे आयोगाने एप्रिल 2023 पर्यंत प्रश्न विचारलेले. ठीक आहे. 22चे विचारले, 21 विचारले, ते आपण पाहिलेत. पण लक्षात ठेवा, आयोग मागे पुढे करत राहतं. आयोगाचा असा पॅटर्नच नाही फिक्स केलेला आयोगाने की आम्ही इथपर्यंत विचारू किंवा इथपर्यंत विचारू. आयोगाचा एकच नियम आहे 3-3चा. एक्झामच्या आधी 3 महिन्यापर्यंत आयोग काही विचारत नाही आणि 3 वर्षापर्यंत आयोग काही पण विचारतात. 3 वर्षाच्या पाठीमागे जास्त जात नाही. ठीक आहे. असो, सोडा. आता मागचा प्रश्न आहे, आला ठीक, नाही आला सोडून द्या. जर नावावरून आसाम आठवलं, ओरोनदोई हे नाव आसामी दिसतंय, मारला गेले पुढं. ठीक आहे. नाही तर नॉट अटेम्प्ट केला तरी चालतोय, कारण हे घातक असतात. वन लाईनर प्रश्न सगळ्यात घातक असतात, कारण इथं एक्झॅक्ट माहित पाहिजे होतं, नाही तर नाही माहितच नाही पाहिजे. ठीक आहे. असो, एप्रिल 2023 मधला प्रश्न आहे हा. पुढीलपैकी कोणत्या जोड्यांमध्ये शहरांची नावे आणि तेथील क्रिकेट क्रीडांगणाची नावे योग्य जोडलेली आहेत. आता वर्षभरामध्ये आपण क्रिकेट स्टेडियम विषयीची बऱ्यापैकी पाहिलं की पहिलं काय म्हणतात त्याला, कृत्रिमरित्या तयार केलेलं स्टर्फ कोणत्या स्टेडियमला मिळालं, काहीतरी स्टेडियमला मला वाटतं वानखेडेला 50 वर्ष पूर्ण झाले. नंतर अजून बऱ्यापैकी स्टेडियमची चर्चा आपण वर्षभरामध्ये केलेली. आयोगाने ते नाही विचारलं, आयोगाला ते विचारायचं बी नव्हतं. आयोगाला काय विचारायचं होतं, कोणतं स्टेडियम आहे कोणत्या शहरामध्ये आणि फक्त चुकीचं ओळखा. ठीक आहे. हा झाला सरळ सेवेचा पॅटर्न, हा सरळ सेवा पॅटर्न आहे. ठीक आहे. तरी पण आयोगाने आपल्यावर एक थोडी दया दाखवली, बिचाऱ्यांना गरीबावर थोडी दया आली, त्यांनी वरीलपैकी सर्व उत्तर दिले याचं. ठीक आहे. मग ह्यावेळेस तुक्के लागलेले आहेत. ठीक आहे. वरीलपैकी सर्व बरोबर. ही तर तुम्ही पूर्ण स्टेडियमची लिस्ट दिली, तर हे सरळ सेवेचा प्रश्न आहे. ठीक आहे. स्टेडियम आपण वर्षभर वेगळे अभ्यासले, आयोगाने वेगळेच विचारले. आता पुढचा प्रश्न, हा भूगोल मधला प्रश्न आहे. करंट मध्ये भूगोल विचारला आयोगाने. ते का विचारलं ते पण सांगतो. आणि हे UPSC पॅटर्नचा आयोगाने थोडा स्वीकार केलाय. म्हणजे आयोगाने असं काहीच नाही ठेवलं की आम्ही बँकिंग वाल्याला नाराज करू, आम्ही UPSC वाल्याला नाराज करू, आम्ही MPSC वाल्याला नाराज करू. नाही, सगळ्याला त्यांनी सामावून घेतलं. 2-2 प्रश्न सगळ्याचे सेट केले. ठीक आहे. त्या राड्यामध्ये आपले प्रश्न सगळे चुकले. ओके. असो, मालदीव विषयी विधान विचारलं होतं की मालदीवमधील लोकसंख्या बहुतांशी मालदीवी वंश गटाची आहे. बरं, ठीक आहे. इस्लाम हा राज्याचा अधिकृत धर्म आहे, हे पण बरोबर आहे. मला वाटतं 90% पेक्षा जास्त लोक मुस्लिम आहेत त्या देशामध्ये. ठीक आहे. अधिकृत भाषा अरेबिक आहे आणि राष्ट्रपती हे राज्य आणि शासन प्रमुख असतात. ठीक आहे. तुम्हाला ह्यातलं काहीच माहित नाही, समजा सोडून द्या की तुम्हाला ह्यातलं काहीच माहित नाही, पण तुम्हाला आयोगाचे आलेले मागचे क्वेश्चन माहिती आहेत. आता मी जर तुम्हाला म्हणलं ना की हा क्वेश्चन मागचा PYQ आहे, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, 2000 मला आठवत नाहीये 18-19 का 20-21 मध्ये हा प्रश्न ऑलरेडी आयोगाने विचारून झालेला आहे. तो काय विचारला ते पण सांगतो की भारत आणि मालदीवच्या 2 सैन्यादरम्यान इक्वेरिन नावाचा एक सराव आयोजित करण्यात येतो. इक्वेरिन. आणि आयोगाने हा सराव विचारला होता आणि ह्याचं धिवेई भाषेमध्ये, म्हणजे धिवेई भाषा मालदीवची अधिकृत भाषा आहे धिवेई, तर ह्या धिवेई भाषेमध्ये इक्वेरिनचा अर्थ काय होतो असं आयोगाने विचारले आणि प्रश्न तिथंच सॉल्व्ह होत होता. आणि ह्या प्रश्न पण इथंच सॉल्व्ह होतो. ठीक आहे. की अधिकृत भाषा अरेबिक आहे. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला हे माहित नाही, हे माहित नाही, हे माहित नाही, पण तुम्हाला मागचा PYQ माहिती आहे. आयोगाने मागे विचारलेला क्वेश्चन माहिती आहे की इक्वेरिनला धिवेई भाषेमध्ये मैत्री असं म्हणतात आणि हा सराव भारत आणि मालदीवच्या लष्करामध्ये आयोजित करण्यात येतो. ठीक आहे. एवढं जरी माहिती तुम्हाला, एवढेच प्रश्न हा सॉल्व्ह होतो. ठीक आहे. फक्त तुमचं क चुकीचं आहे, फक्त एवढंच चुकीचं आहे तुमचं. ठीक आहे. तर इथं क आहे, इथं क आहे आणि ह्या 2 ठिकाणी क नाहीये. ठीक आहे. तर मग आता
2 तर ऑप्शन कटले, आता 2 राहिले. इस्लाम हा राज्याचा अधिकृत धर्म आहे, हे तर बरोबर आहे. ब बरोबर आहे, ब बरोबर आहे. ठीक आहे. आता अ आणि ब बरोबर आलं. मालदीवमध्ये लोकसंख्या बहुतांशी मालदीव वंशाची, हे तर बरोबरच असणार ना. अ ब आणि तुम्हाला ड एक बरोबर पाहिजे. ठीक आहे. मग हे वरीलपैकी 3 उत्तर निघत होतं. तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचत होते. एक्झॅक्ट उत्तर नव्हतं निघत, पण मागचे PYQ जर तुम्ही पाहिले असतील तर इथपर्यंत तुम्ही पोहोचत होते. दिवी ही भाषा त्याची. आता हा प्रश्न UPSCचा आहे, आपला नाहीये. तो कसा? तर ते खाली बघा, हे चार्ट मी जिथून आपण वेबसाईटवरून UPSCचा डाटा घेतो ना, तिथला आणलाय मी हा, की इंडिया मालदीव्स इश्यू एक्सप्लेन इन सिम्पल टर्म्स. त्याच्यामध्ये मग त्याच्या म्हणजे टुरिझम, जिओपॉलिटिक्स, आपले पंतप्रधान लक्षद्वीपच्या भेटीवर गेले त्यावेळेस त्यांनी टुरिझमला प्रमोट केलं. मग मालदीववाले भडकले, त्यांच्या 3 मंत्र्याला राजीनामा घ्यावा लागला. नंतर मालदीववाले मग चायनाकडे गेले. नेमकं त्याचा परिणाम कसा झाला, काय झाला, तर हे आपलं नसतं, UPSCवालेच असतं. आता हे राज्यसेवेला पुढच्या वर्षीपासून हे पण करावं लागणार आहे आपल्याला, पण सोडा. हा जानेवारी 2024 मध्ये इश्यू झाला की आपले पंतप्रधान लक्षद्वीपच्या भेटीवर गेलते आणि त्यांनी प्रमोट केलं लक्षद्वीपच्या ह्याच्यासाठी, की बाबा तुम्ही असं उच्चार नाही केला की मालदीवला जाऊ नका, पण त्यांनी फक्त एवढं सांगितलं की तुम्ही लक्षद्वीपला पाहून घ्या किंवा लक्षद्वीपला जा, मालदीवला जाण्याऐवजी. ठीक आहे. मालदीवचा उच्चार पण नव्हता केला बरं. त्याच्यावर हे 3 मंत्र्यांनी काय केलं, मालदीवच्या भडकले आणि त्यांनी चुकीच्या कमेंट पास केल्या की बाबा लक्षद्वीप मालदीवची बरोबरी करू शकत नाही, तुम्ही आमची कशी बरोबरी करणार, हे ते. मग ह्याच्यावरून हे वार भडकला 2 देशामध्ये आणि त्याच्यावरून हे प्रश्न आयोगाने सेट केलेला आहे. ठीक आहे. हा UPSC पॅटर्न आहे. तुमचा जरी चुकला असेल तरी सोडून द्या, आला असेल बरोबर तर ठीक आहे, नाही तर आपली दिवी भाषण थोडंफार आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकत होतो. ठीक आहे. आता आयोगाने हा UPSCचा प्रश्न सेट केलेला आहे. पुढचा पाहायचा आहे जानेवारी 2024 मधला अजून एक प्रश्न आहे. ह्याच्यावरच अजून एक प्रश्न आहे. हा दुसरा प्रश्न आहे की लक्षद्वीप संबंधी पुढील विधानांपैकी अयोग्य विधाने कोणते? तर लक्षद्वीप आता वाद कशावरून झालता, मालदीव आणि लक्षद्वीपवरून. ठीक आहे. आता मालदीववर प्रश्न विचारला, आता लक्षद्वीपवर प्रश्न विचारला आयोगाने लगेच. ठीक आहे. लक्षद्वीप म्हणजे मलायम आणि संस्कृत भाषेमध्ये लाक्षद्वीप. आता नावाचं सगळं काय असतं, लक्षद्वीप म्हणजेच लाक्षद्वीप. ओके, पहिलं तर बरोबरच असेल. आकारमानानुसार हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे. तर हा दुसरा नाहीये, पहिल्या क्रमांकाचा आहे. इथं तुम्ही बघू शकता, सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. ठीक आहे. ही विकिपीडियावरची माहिती आहे. ओके, हे चुकीचं झालं. या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य शहर करवती आहे. मुख्य शहर जर करवती असेल आणि राजधानी पण तीच आहे, बरं लक्षात ठेवा, हे बरोबर आहे. आणि आगाट्टी ही लक्षद्वीपची राजधानी आहे, हे चुकीचं आहे. ठीक आहे. तर आता सगळ्यालाच माहित असतं, हे बेसिक भूगोलचा पार्ट आहे. करंटमध्ये जर विचारला असेल तर हा भूगोलचा प्रश्न आहे. ठीक आहे. आयोगाने ह्या वर्षी करंटमध्ये सगळे प्रश्न विचारलेत, पॉलिटीचे विचारले, भूगोलचे विचारले, इकॉनॉमिक्सचे विचारले, सगळे विचारले. त्यातले 2 भूगोलचे आहेत आपले. तर आता हे 2 चुकीचे आहेत आणि हे 2 बरोबर आहेत. ठीक आहे. त्याचं उत्तर काय होईल मग, त्यांनी विचारलं अयोग्य विधान निवडा. ब आणि ड 4 नंबरचा ऑप्शन आयोगाने दिला असेल. ठीक आहे. जानेवारी 2024 मधलं. आणि हा पण पॅटर्न UPSC वाल्याचा आहे. आता पुढचा प्रश्न, केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटन से समृद्धी हे अभियान चालवले जाते? संघटन से समृद्धी, तर हे होतं ग्रामीण विकास मंत्रालयाचं. समजून जा, तुम्हाला माहितच नाही आणि वरीलपैकी तुम्हाला सगळ्यात मोठं ऑप्शन मारायचंय, तुक्का मारायचा आहे. मग तुक्का कोणता मारायचा, सगळ्यात वरीलपैकी सगळ्यात मोठं, आणि हे ऑप्शन खरंच तेच उत्तर आहे त्याचं. ठीक आहे. 18 एप्रिल 2023 ला संघटन से समृद्धी अभियानाचा शुभारंभ केला होता ग्रामीण विकास मंत्री गिरिराज सिंग यांच्या हस्ते. हे तुम्ही पोस्टर त्याचं पाहू शकता. संघटन से समृद्धी, लिव्हिंग नो रुरल वुमन बिहाइंड, ही जी त्याची थीम होती. लॉन्च डेट 18 एप्रिल 2023. प्रश्न कधीचा आहे, एप्रिल 2023 आहे. म्हणजे हा प्रश्न मागच्या कंबाईनला यायला पाहिजे होता, तो या कंबाईनला आलाय. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणी पुंज, त्याला क्वांटम असं म्हणतात, क्वांटम कण हा शब्दाची निर्मिती केली? आता आपण कुठपर्यंत पोहोचलो होतो, तर आपण पोहोचलो होतो रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार. तर ह्या वर्षी 3 जणांना भेटलाय आणि तो भेटलाय कशासाठी, क्वांटम डॉट्सच्या शोध आणि संश्लेषणासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालाय. आयोगाने काय विचारलंय, 2 पुरस्कार म्हणजे 2 प्रश्न ह्या नोबेल पुरस्कारावर आहेत, पण 2ही प्रश्न तुमचे चुकावा ह्या दृष्टीने सेट केलेले आहेत आयोगाने. ठीक आहे. आता ह्यांनी विचारले क्वांटम डॉट्स, ह्याला भेटलाय रसायनशास्त्रातील नोबेल, त्यांनी ते नाही विचारलं. त्यांनी विचारलं हे शब्दाची उत्पत्ती कुठून झाली किंवा ही व्याख्या कुणी आणली. आता असे प्रश्न तुम्ही ह्याच्या आधी पर्यावरणमध्ये पाहिले असतील, की इकोसिस्टीम हा शब्द कुणी दिलाय, विज्ञानमध्ये पाहिले असतील. आता आयोगाने करंटमध्ये विचारायला सुरुवात केली. खरं तर एक विज्ञानचाच पार्ट आहे क्वांटम डॉट्स, पण तरी पण आयोगाने करंटमध्ये विचारलंय की कुणी ही शब्दरचना आणली आहे. आता हे एकिमो आणि ओचोनोवे ह्यांना काय भेटलंय, ह्या वर्षीचा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार भेटलाय. आणि आपल्याला माहित असते, जर आपल्याला काय माहित नसेल तर वरीलपैकी सगळ्यात मोठं ऑप्शन बघायचं आणि ते मारायचं. पण इथं आयोगाने ते चूक दिलंय. त्याचं उत्तर आहे मार्क रीड. आता आमच्यासारखा हा प्रश्न आहे ना, हा प्रश्न डायरेक्टली नॉट अटेम्प्ट मध्ये जायला पाहिजे तुमचा. हा प्रश्न जसं की मागच्या 2 वर्षापासून मी फक्त करंट अफेअर करतोय तुमच्यासाठी. ठीक आहे. सगळा डाटा पूर्ण आणावा लागतो, इथं व्यवस्थित मांडावा लागतो, आयोग काय विचारतं काय नाही त्यानुसार. हे आम्हाला माहित होतं ऑलरेडी, कारण आम्हाला सगळीकडे लक्ष ठेवावं लागतं. ठीक आहे. हे तुमच्यासाठी नव्हतं. हा प्रश्न तुम्ही नॉट अटेम्प्ट केला असला तरी चालतोय, पण आयोगाची मेंटॅलिटी काय होते की हा प्रश्न सर्वांचा चुकायचा होता आयोगाला. कसा,
तर आता तुम्ही रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार वाचले असतात ऑक्टोबर 2023 चे, त्याच्यामध्ये तुम्ही हे बावेंडी, लुईस ब्रूस आणि अलेक्सी एकिमो हे नाव तुम्ही कुठेतरी वाचलेलं असतंय. मग तुमचा माइंड काय करतो तुम्हाला की अरे यार हे एकिमो आणि ओनुश्चोनो हे नाव कुठेतरी ऐकले राहू आपण, नोबेल पुरस्कार त्यातले त्यात क्वांटम डॉट्स या शब्दाच्या आजूबाजूला आपण कुठेतरी ते नाव ऐकलेलं असतं. आयोगाने बरोबर तुमच्यासोबत माइंड गेम खेळला आणि तुमचा हे प्रश्न चुकायला मोकळा करून दिला. ठीक आहे, एक तर नॉट अटेम्प्ट मध्ये पाहिजे किंवा हा प्रश्न तुमचा चुकायला पाहिजे. म्हणजे हा -0.25चा प्रश्न आहे. जर एखाद्याचा हुकूम चुकून बरोबर आला असेल तर ती वेगळी गोष्ट आहे. ऑलरेडी हे डाटा आमच्या ऑलरेडी डोळ्याखालून गेलेला असतो, त्याच्यामुळे आमचा येऊ शकतो तो. ठीक आहे, पण बाकीच्याचा येऊ शकत नाही. हा -0.25 होता किंवा नॉट अटेम्प्ट वाला प्रश्न होता. तुम्ही इथं तुक्का जरी मारायचा प्रयत्न केला किंवा जर तुम्ही अभ्यास केलेला जरी असला तरी तुमचा हा प्रश्न चुकण्याचे चान्सेस जास्त होते. हा आयोगाने सेट केलेला ट्रॅप होता. आयोग असे पण ट्रॅप आता सेट करायला लागले की बाबा तुम्ही तुमच्या जवळ जाणार जे अभ्यास केला त्याच्यानुसार ऑप्शन सेट करणार. पुढचा प्रश्न आहे, आफ्रिकन युनियनचे गीत अँथम कोणते होते? आता हे का विचारलं ह्या वर्षी? सप्टेंबर 2023 मध्ये काय झालंय, एक न्यूज घडली. म्हणजे G20 परिषद भारतामध्ये आयोजित करण्यात आली. त्याच्यामध्ये आफ्रिकन युनियनला ह्या G20चा सदस्य म्हणून भारतामध्ये बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. तर आयोगाने काय विचारलं माहितीये का, त्यांचं राष्ट्रगीत किंवा अँथम कोणतं आहे. ठीक आहे, आफ्रिकन युनियनचं गीत कोणतं आहे, अँथम. जसं आपलं राष्ट्रगीत असतं ना तसं. मग आपल्याला कुठं माहिती आहे, आपण एवढा युपीसी सारखा अभ्यास तर करत नाहीत ना. हे युपीसीचा क्वेश्चन आहे, हा युपीसी पॅटर्न आहे. आता युपीसीचे 2 क्वेश्चन पाहिले होते पाठीमागं, आता तिसरा क्वेश्चन आहे युपीसी टाईपचा की आयोगाने त्या धर्तीवर प्रश्न विचारायला सुरुवात केलेली. ठीक आहे, तर आता आपलं माहित तर आपल्याला काहीच नाहीये. मग काय, सगळ्यात मोठं बघायचं, मारायचं, समोर चालायचं. ठीक आहे, काही चुकतात काही बरोबर येतात. आणि रेशो कितीचा आहे आपला? 4:1 आहे. म्हणजे 4 जर असतील तर त्यापैकी एक चुकणारच आपलं, वरीलपैकी मोठं सगळ्यात मारलं तर. ओके, तुक्के पण कसे मारायचे हे पण शिकून घ्या, कारण ह्या वर्षी खरंच तुक्के लागलेत. असो, आफ्रिकन युनियन हे एवढं काय आपण त्याच्याविषयी पाहत बसत नाहीयेत आणि ते येण्याचे चान्सेस पण कमी आहेत. तुक्का लागला ओके, नाही सोडून द्या. आता बऱ्याच जणांनी ह्याच्यामध्ये गॉड ब्लेस आफ्रिका हे शब्द हे तुक्का मारला 1 नंबरचा. कारण त्यांचं बी खरं होतं की ज्यावेळेस आयोग काहीतरी नवीन विचारतं जे कुठंच कोणत्याच पुस्तकात नाहीये त्याचं उत्तर आयोग 1 देत असतं. हे तुक्का मारायचा एक नियम आहे. ठीक आहे, आणि हा प्रायव्हेट नियम आहे, असं नाहीये की आयोग स्वतः जाहीर करतं. पण ते गॉड ब्लेस द किंग हे इंग्लंडचं जे हे राष्ट्रगीत अँथम त्याच्यावर हे आफ्रिकेचं लावलं असेल असं काही जणांनी डोकं लावलं आणि 1 नंबर हे केलं, उत्तर क्लिक केलेलं आहे. ठीक आहे, त्याचं उत्तर नंबर 3 आहे. तुम्हाला आलं तरी टेन्शन घेऊ नका, नाही आलं तरी टेन्शन घेऊ नका, कारण ह्यावेळेस अवघड, खरंच करंट अफेअर थोडं अवघड होतं. आता आपण करंटचे आलेले 15 प्रश्न पाहिले, कसे होते, काय विचारलं आयोगाने, कसं विचारलं, काय नाही. आता त्याच्याविषयी विश्लेषण करायचंय की आयोगाने हे प्रश्न कोणत्या महिन्यातले विचारले, कुठले विचारले, त्या आयोगाला काय अपेक्षित होतं. ठीक आहे, कसे सेट ट्रॅप केले, हे सगळं मी एकत्र केलं इथं. तर आता 15 क्वेश्चन घेतलेत आपण. जीएसचे प्रश्न बाजूला काढलेत मी, जीएसचा आपला काही संबंध नाहीये, आपण फक्त इथं करंट बघणार आहोत. आणि अजून एक ह्यामध्ये एक योजना नाहीये, अन्नश्री योजना नावाची, जी की अर्थसंकल्पातली योजना आहे. ठीक आहे, ती एक फक्त नाहीये, बाकी सगळं करंटचे इथं आणले ठेवलेत. तर आता आयोगाने 2022चे 3 प्रश्न विचारलेत, इथं तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. 2022चे 3 क्वेश्चन आहेत. 2023चे हे 7 क्वेश्चन आहेत. ठीक आहे, हे 2, 4 आणि वरचे 3 हे 7 क्वेश्चन 2023चे आहेत. आणि 2024चे खालचे राहिलेले हे ऑक्टोबरचं एक घेऊन चला. ठीक आहे, 6 क्वेश्चन, 6 नाही आहेत, हे 5च आहेत. हे एक प्रश्न आपल्या याचा आहे, म्हणजे इकॉनॉमीचा प्रश्न आहे तो. ठीक आहे, 5 प्रश्न. तर आयोगाने असं सेटअप तयार केलेलं होतं. आता तुम्ही म्हणाल करंट अफेअर ह्या वर्षी अवघड होतं. ते अवघड का होतं, तर तुम्ही करत बसले 2024, आयोगाने विचारलं 22 आणि 23, मग अवघड नाही जाणार तर काय होणार आहे. ठीक आहे, तरी पण पाहू. आता इकडे बघा, आता युद्ध सराव विचारला आयोगाने, तो विचारलाय सूर्यकिरण आणि तो आहे 21-22चा. असो, आपण टेलिग्रामवर घेतला म्हणून तो ठीक आहे की आपल्या मुलांना थोडंफार तरी माहित झालं की असं असं काहीतरी होतं, टेलिग्रामवर जे रेग्युलर असतात त्यांना. असो, नंतर दुसरं विचारलं एक पुस्तक, द इंडियन नेव्ही @75. हा प्रश्न आहे डिसेंबर 2022 मधला, हा पण आपला होता. ठीक आहे, हे 2 प्रश्न आपले आलेले आहेत. तिसरं आहे अंतरिक्ष, ही स्वॅट मोहीम आहे, ही डिसेंबर 2022ची. ते तुम्ही पाहू शकत नाहीत किंवा तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. तुमचा जरी चुकला असेल तरी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, कारण हे आयोगाने प्रश्न असे उलटे सेट केलेले आहेत यावेळेस. ठीक आहे, हा आपला प्रश्न नाहीये, हे आपण घेतलं पण नव्हतं. आपली बॅच जानेवारी 2023 पासून सुरू झालेली. पुढं संघटनेचे समृद्धी अभियान, हे अभियान एप्रिल 2023 मधलं आहे. ठीक आहे, आणि मी तुम्हाला काय सांगत होतो, जून 2023 ते ऑक्टोबर 2024 पर्यंत करा. ठीक आहे, तरी पण ते आयोगाने थोडं पाठीमागे विचारलंय. नंतर ओरुंडोई योजना विचारली आसाम सरकारची, एप्रिल 2023 मध्ये ती लॉन्च करण्यात आली. या योजनावर 2 प्रश्न आलेत. त्याच्या खाली या आफ्रिकन युनियन G20 सदस्य त्याचं गीत विचारलं, अँथम विचारलं. सप्टेंबर 2023 मध्ये ती न्यूज होती. हे राष्ट्रगीत विचारलं किंवा व्याख्या विचारली. दुसरे नोबेल पुरस्कारावर 2 प्रश्न विचारले, पण 2 डीप मध्ये विचारले आणि ते दोन्ही 2023 मधले, ऑक्टोबर 2023 मधले ते नोबेल पुरस्कारावरचे. म्हणजे आयोगाने पुरस्कार विचारलाय पण तो पुरस्कार नाही विचारला, म्हणजे त्यामध्ये डीप मध्ये काहीतरी विचारलंय.
म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो, आयोगाला तुम्हाला मार्क घेऊ द्यायचे नव्हते. ते आहे पुढं मी सांगतो. ठीक आहे. नंतर जेनेसिस इंटरनॅशनल हे नोव्हेंबर 2023 मधले. नंतर BN गोस्वामी. आता जेनेसिस इंटरनॅशनल ही एक करार होता आणि तो नोव्हेंबर 2023 मध्ये चर्चेतला आलेला आहे. हा बँकिंगचा क्वेश्चन आहे, आयोगाने बँक मधला क्वेश्चन हा घेतलेला आहे. ठीक आहे. नंतर 2 निधन वार्ता पण विचारल्यात आयोगाने. ह्या निधन वार्ता आहेत 2, BN गोस्वामी आणि राशिद खान. आणि त्यांच्याविषयी आयोगाने काय विचारलं, UPSC टाईप मध्ये जी म्हणजे जीके टुडे तुम्ही जीके टुडे ऊन वगैरे जे प्रश्न पाहता ना त्या टाईप मध्ये आयोगाने विचारलेत. नोव्हेंबर 2023 मधले एक निधन वार्ता आहे आणि जानेवारी 2024 मधले एक निधन वार्ता आहे. हे 2 प्रश्न तुम्हाला येण्याचे चान्सेस होते. ठीक आहे. म्हणजे हे प्रश्न सोपे होते, सोप्या कॅटेगरीमध्ये टाकून निधन वार्ता. जसं त्यांनी राज्यसेवेला अवघड विचारलं ना तेवढंच निधन वार्ता कंबाईनला सोप्या विचारल्यात, बाकी काही नाही. नंतर चर्चेतील ठिकाण होते 2 विचारलेले, मालदीव आणि लक्षद्वीप. आपले पंतप्रधान तिकडे गेलते, थोडा इश्यू झाला तर आयोगाने हे प्रश्न दोन्ही भूगोलचे विचारलेत. ठीक आहे. हे करंटचे प्रश्न नाही आहेत आणि जानेवारी 2024चा इश्यू होता, आयोगाने हे विचारले. आता खाली या अर्थव्यवस्थेमधलं विचारलंय, सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचा क्रम. हे बेसिक करंटचा पार्ट आहे आणि इकॉनॉमिकचा पण पार्ट आहे, फेब्रुवारी 2024 मधला आहे. त्याच्या खाली आहे एक निर्देशांक विचारलाय, अन्न कचरा निर्देशांक. हा मार्च 2024 मधला आहे. आणि जे MPI आहे ना तो कधी सुरू झाला, ऑक्टोबर 2024 मध्ये आपण तो घेतलाय, पण तो जुनाच आहे. म्हणजे त्याला इयर वगैरे काही विचारलं नाही आयोगाने, फक्त सुरुवात कधी झालं हे विचारलंय. ते 23 मध्ये शिकवलंय, 24 मध्ये पण शिकवलंय. तर म्हणजे ह्या वर्षीचा आयोगाचा शेवटचा प्रश्न मार्च 2024 मधला आहे. आणि एक्झाम कधी झाली, 2 फेब्रुवारी. ठीक आहे. 2 फेब्रुवारी एक्झाम झाली आहे आणि शेवटचा प्रश्न आहे मार्च 2024 मधला, म्हणजे 11 महिन्यापूर्वीचा शेवटचा प्रश्न आहे. ठीक आहे, 11 मंथ. तर बघा विचार करा आयोगाने प्रश्न कसे उलटे सेट केलेत ह्यावेळेस. ह्याच्यातले आपले 8 प्रश्न आलेले आहेत. हे पुस्तक आलंय, युद्ध सराव एक आलेला आहे, संघटनचे नाही, हे नाही आपलं. नोबेल पुरस्कार आलेत पण ते काय सरळ नाही आले, हे पण नाही आहेत आपले. हे जेनेसिस इंटरनॅशनल करार आलाय, हे निधन वार्ता दोन्ही पण आल्यात. नंतर हे अर्थव्यवस्थेचा क्रम एक आलाय आणि हे MPI एक आलंय. ठीक आहे. एवढेच आपले क्वेश्चन आलेले आहेत, बाकीचे क्वेश्चन आपले आलेले नाही आहेत. हे झालं एक विश्लेषण की आयोगाने कसे प्रश्न विचारले, काय विचारले, कसे विचारले नाही. हे झालं एक बेसिक ओव्हरव्ह्यू. आता इथून पुढं आणि ह्याच्यामध्ये अजून एक सांगायसारखं, आयोगाने जे प्रश्न विचारलेत ते कशा विचारते एक सांगतो. सूर्यकिरण, इंडियन नेव्ही, स्वॅट मोहीम, संघटनेची समृद्धी, आसाम, हे इथपर्यंतचे प्रश्न आपले बेसिक करंटचे आहेत, म्हणजे हे MPSC लेवलचे प्रश्न आहेत. ठीक आहे. नंतर हे आफ्रिकन युनियन, नोबेल पुरस्कार, हे सगळे UPSC लेवलचे प्रश्न आहेत 3. नंतर हे जेनेसिस इंटरनॅशनल, हा बँकिंगचा प्रश्न आहे. ठीक आहे, बँकिंग. नंतर हे BN गोस्वामी, राशिद खान, आणि हे UPSC टाईप मधले 4 क्वेश्चन आहेत. हे मालदीव, लक्षद्वीप, राशिद खान, BN गोस्वामी. ठीक आहे, UPSC टाईप मध्ये आहेत, कारण UPSC ला असे प्रश्न विचारतात आणि आयोगाने बरोबर त्याच थीमवर उचललेत. नंतर हे सर्वात मोठा अर्थव्यवस्था, अन्न कचरा निर्देशांक आणि MPI, हे तिन्ही प्रश्न आपले बेसिक MPSCचे आहेत. ठीक आहे. तर आता तुम्ही जर फक्त MPSC ला फॉलो करत असाल, म्हणजे MPSCचं जे मटेरियल असेल त्यांना फॉलो करत असाल, तर तुमचे प्रश्न येण्याचे चान्सेस कमी आहेत. पण तुम्ही जर सगळे एकत्र बघितलं, म्हणजे बँकिंग आहे, UPSC, काही सरळ सेवेचे पण लेवलचे प्रश्न ह्याच्यामध्ये आहेत, तर सगळं जर व्यवस्थित केलं ना तरच तुम्हाला इथं मार्क येणार आहेत. आणि घाबरायचं काम नाहीये. सगळे प्रश्न आपण ऑलरेडी म्हणजे डाटा तसा सेट केलेला आहे. आपण 16 सोर्स वापरतो, त्यातले प्रत्येकाकडे 4 आपले सोर्स आहेत. आता इथपर्यंत झालं प्रश्नाचं विश्लेषण की कोणते प्रश्न आले, आयोगाने काय विचारलं, काय नाही. आता पाहायचंय आयोगाची पेपरची मानसिकता आणि पुढची तयारी. आता आपण ज्यावेळेस पेपरला गेलो, पेपरच्या दिवशी सगळा अभ्यास वगैरे केलेला असतो, टेन्शन सगळ्यालाच येतं, काय अडचण नाही. आणि त्यातली त्यात जर पेपर सोडायला घातला आणि पहिले प्रश्न भूगोलचे आणि राज्यव्यवस्थेचे जर आले असतील तुम्हाला, तर तुमचा कॉन्फिडन्स एक वेगळ्याच लेवलवर गेला असेल. का तर आयोगाने ह्या वर्षी भूगोलचे 10 प्रश्न आणि राज्यव्यवस्थेचे 15 प्रश्न असे सेट केलेले होते की एकदम सरळ सेवा लेवलचे. म्हणजे तुम्हाला हा प्रश्न पडला असेल ज्यावेळेस तुम्ही सोडत असाल त्यावेळेस, की खरंच आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संयुक्त गट ब चा पेपर देतोय का. एकदम चिल्लर प्रश्न वाटले आपल्याला हे दोन्ही पण. ठीक आहे. म्हणजे आयोगाने तुम्हाला फार कॉन्फिडन्स लेवल वाढवली तुमची, तुम्हाला ढगापर्यंत नेऊन पोहोचवलं, म्हणजे ढगात जाणे. मग तुम्हाला एक स्वतःवर आत्मविश्वास वाढला असेल की बाबा MPSC म्हणजे आपल्या पुढे चिल्लर आहे, एवढा आपला अभ्यासाची लेवल आहे. ठीक आहे. हे झाले 2 प्रश्न, 2 विषय झाले, एकदम साधे विचारले, आउट ऑफ घेण्यासारखे विचारले. नंतर जर गलतीने बी हे 2 झाल्यानंतर जर तुम्ही सरळ चालू घडामोडीकडे आले असतील, तर तुम्हाला इथं पण प्रश्न पडला असेल की खरंच आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पेपर देतोय का. कारण हे प्रश्न UPSC लेवलचे सेट केलेले होते आयोगाने कंबाईन ग्रुप बी साठी. ठीक आहे. म्हणजे इथं जेवढा तुमचा कॉन्फिडन्स ढगामध्ये गेला होता ना, तेवढाच कॉन्फिडन्स तुमचा खाली पाताळामध्ये जातो, जमिनीमध्ये जातो. हे सगळ्यात घातक होते. आणि आयोगाची ही मेंटॅलिटी दरवर्षी असते. असं काही नाही की आयोग पहिल्या वर्षी असं आयोगाने केलंय, फक्त चालू घडामोडीबाबत पहिल्या वर्षी आयोगाने असं केलंय या वर्षी. कारण ह्याच्या आधी आयोग काय करतं, इतिहास आणि विज्ञान आहेत ना, हे 2 विषय तसे करत होता आयोग.
आणि आयोगाचा मानसिकता आहे, आयोगाचा एक नियम आहे, अलिखित नियम आहे की आयोग हे 7 विषयापैकी 2 विषय असे दाबतं की तुम्ही काही करून जा, तुम्हाला मार्कच घेऊ शकत नाहीत. त्यातले डॉक्टर लोक जरी आले तरी त्या विज्ञानाला मार्क पडत नाहीत त्यांना. ठीक आहे, तर ह्या वर्षी आपल्या चालू घडामोडीचा नंबर लागला आणि त्यानंतर विज्ञान होतं. विज्ञान पण ह्या वर्षी थोडं सोपं होतं, तरी पण थोडं अवघड होतं. तर आयोगाची ही मानसिकता आहे की आयोग पेपर सेट करताना 2 विषय असे सेट करतात की एकदम चिल्लर सरळ सेवा लेवलचे, की तुम्ही तिथं आयोगाची इज्जत काढता. आणि 2 विषय असे सेट करतं की आयोग तिथं तुमची इज्जत काढतं. आणि हा मानसिकतेचा खेळ खेळतं आयोग तुमच्यासोबत, की तुमची मानसिकता डिस्टर्ब झाली पाहिजे. आपल्या विद्यार्थ्याला ऑलरेडी लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं की मानसिकता खराब होऊ देऊ नका. तुम्ही वर्षभर चालू घडामोडीचा अभ्यास केलाय, पण अशी अपेक्षाच बाळगू नका की आपल्याला चालू घडामोडीचे आउट ऑफ येतील. ठीक आहे, त्याचं कारणही तसंच आहे. जसं गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की कर्म तुमच्या हातात आहेत, त्याचं फळ तुमच्या हातात नाहीये, तसंच आपली एमपीसी पण सांगते तुम्हाला प्रत्येक वर्षी की अभ्यास तुमच्या हातात आहे, मार्क येऊ देणं न घेऊ देणं हे आमच्या हातात आहे. ठीक आहे, तेच आपल्याला फॉलो करायचं असतं. आणि आपण लेक्चरमध्ये तेच सांगत असतो की अभ्यास करणं तुमच्या हातात आहे, मार्क येऊ देणं ते आयोगाच्या हातात आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं काम करा, आयोगाला आयोगाचं काम करू द्या. हे 7 विषय आहेत आपले प्रीचे. त्याच्यामध्ये आयोग 2 विषय एकदम चिल्लर विचारतो, सरळ सेवा लेवल, आणि 2 विषय हाय लेवलवर विचारतो, जे की आपला अभ्यासाचा काही संबंध नसतो. ठीक आहे, आणि मग राहिलेले बाकीचे 3 विषय असतात ना, ते एक बेसिक मध्ये चालतात की सगळा महाराष्ट्र एका लेवलवर होतो इथं. ठीक आहे, तर एक लय जास्त अवघड पण नाही वाटत, सोपे पण नाही, एक बेसिक वाटतात हे 3 विषय. आता ह्या वर्षी आपला नंबर लागला चालू घडामोडीचा. नाही तर चालू घडामोडी ह्या कॅटेगरीमध्ये होते दरवर्षी, कारण आयोगाने आता हळूहळू चालू घडामोडी काय केल्या, एकदम 1 लाईनरवर आणल्या होत्या सरळ सेवा भरतीच्या लेवलला. त्याच्यामुळं आतापर्यंत आपल्याला करंटला मार्क येत होते, पण ह्यावेळेस आयोगाने पॅटर्नच चेंज केला आणि चालू घडामोडी हाय लेवलच्या विचारल्या, युपीएससी आणि बँकिंग लेवलच्या. ठीक आहे, असो, पण तरी सांगतो चालू घडामोडी कितीही अवघड होत्या, विज्ञान तंत्रज्ञान कितीही अवघड होत्या, आणि गणित बुद्धिमत्ता हे फक्त 3च विषय आहेत जे तुमचा रिझल्ट ठरवतात. तुम्ही असा विचार पण करू नका की तुम्ही आता हे 3 विषय आहेत ना आपले, हे 3 विषय तुम्हाला अवघड जात आहेत आणि मग तुम्ही इकडं न लक्ष देता ह्या 4 विषयावर तुम्ही फोकस करा आणि इकडं आपण हे 4वर फोकस करून इकडं आपण रिझल्ट काढू. शक्य नाही. ह्याच्यामध्ये 19-20 मध्ये फक्त 1-2 मार्काचा फरक असतो सगळ्या महाराष्ट्राचा. फक्त रिझल्ट जर कोणी ठरवत असेल तर हे 3 विषय आहेत, चालू घडामोडी, विज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता. ह्याच्यामध्ये ज्याचा व्यवस्थित मार्क आले ना त्याला रिझल्ट फिक्स येतो त्याचा. ठीक आहे, इकडे 19-20 1-2 मार्काचा फरक पडतो, जास्तीत जास्त पडत नाही. पण इकडे कसा फरक आहे माहिती आहे का, डायरेक्ट 5 ते 10 मार्काचा फरक आहे एका विषयामध्ये. करंटमध्ये ह्या वर्षी धक्का बसला असेल तुम्हाला, आणि गणित बुद्धिमत्ता आणि विज्ञानमध्ये पण धक्का बसला असेल. तर हे 3 विषय थोडा अवघड दरवर्षी विचारतात आयोग. 3 म्हणजे 2 असतात. या वर्षी आपला चालू घडामोडीचा नंबर लागला, असो, आपलं दुर्दैव त्यामध्ये. तरी पण तुम्हाला किती जरी अवघड गेलं, तुम्हाला ह्या विषयावर सोडायचं नाही, ह्याच्यावर तुम्हाला कमांड घ्यावाच लागते. ठीक आहे, हे झालं पेपरची मानसिकता. आणि पुढची तयारी कशी करायची मी पुढे सांगेल मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये. फक्त इथं एमपीसीची मेंटॅलिटी समजून घ्या. 2 ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण हवेमध्ये नेईल आणि 2 विषयामध्ये तुम्हाला पार पाताळामध्ये जमिनीवर गाडील ते. ठीक आहे, जमिनीच्या आतमध्ये गाडील. आणि बाकीचे 3 विषय तुम्हाला ते एक बेसिक विचाराल. ह्याच्यामध्ये जसं डीपमध्ये नाही, काही नाही, सोपं आहे. तर तुम्हाला एकच करायचं आहे, कोणताच विषय सोडायचा नाहीये, सगळे विषय एका लेवलमध्ये नेऊन ठेवायचे आणि फक्त मेंटली प्रिपेअर होऊन जायचं एक्झाममध्ये की आयोगाने काही विचारू द्या, आम्ही तयार आहे. इथं जरी नाही आले इकडे मार्क घेऊ, तिकडे नाही आले मध्ये मार्क घेऊ. ठीक आहे, ही मेंटॅलिटी तुमची तयार ठेवा. ऑलरेडी आपल्या मुलांची तयार केलेली ही मेंटॅलिटी. आता तुम्ही युट्यूबवर हा व्हिडिओ बघत असाल तर ठीक आहे, तुम्ही पण तयार राहा पुढच्या पेपरसाठी. आता आयोगाचे काही नियम आहेत, त्यातला आयोगाचा पहिला नियम आहे. आयोगाचा पहिला नियम आहे की आयोग कोणतेच नियम पाळत नाही, आयोगाला कोणताच नियम लागू होत नाही. तरी पण एक अंदाजानुसार आयोगाने काही नियम बनवलेले ते मी तुम्हाला सांगतो. त्यातला पहिला नियम आहे की 3-3चा नियम आयोग पाळतं. करंट बाबत पाळता, आपल्याला करंट बाबत बघायचे आहेत. आयोगाचे नियम फक्त आपण चालू घडामोडी बाबत बघणार आहेत. ठीक आहे, करंट अफेअर. 3-3चा नियम कसा आहे, सॉरी 30 झालं ते. 3-3चा नियम की एक्झाम डेट तुमची आधी आयोगाने जी जाहीर केलेली असेल त्या डेटच्या आधी पेपर सेट होतात. 3 महिन्यापर्यंत आयोग प्रश्न विचारत नाही. पहिली जी डेट सेट होती ना त्याच्या आधी बरोबर 3 महिन्यापर्यंत 90 दिवस काहीच करायची गरज नाही तुम्हाला करंट अफेअर, कारण तुम्हाला बाकीचे पण विषय करायचे असतात. ठीक आहे, तिथून मागं तुम्हाला 3 वर्षापर्यंत आयोग काहीही विचारू शकतं, काही. आत्ताच बघितलं आपण 22चे प्रश्न आहेत, 23चे प्रश्न आहेत, 24चे प्रश्न आहेत. एक्झाम कधी झाली, 25 मध्ये झाली. ठीक आहे, 3 वर्षापर्यंत आयोग मागं पाठीमागं विचारतं. हे झाला पहिला नियम आयोगाचा की बाबा तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे. आणि अजून एक, आता मग एवढा अभ्यास करणं शक्य आहे का, तो कुणालाच करणं शक्य नाहीये, फक्त आम्हाला सोडता, कारण आमचं ते रात्रंदिवस आम्ही त्याच्यावरच काम करतोय, हे फक्त आम्ही करू शकतो. तुम्हाला किती करायचंय, एक्झाम डेटच्या आधी 3 महिन्यापासून पाठीमागं 12 महिन्यापर्यंत, म्हणजे पहिला महिना इथून धरायचा. बरं, हे 3 महिन्याचा पहिला महिना धरायचा, तिथून 12 महिने, 1 वर्षाचं करंट अफेअर व्यवस्थित परफेक्ट करायचं. तिथून पुढं जर तुमचं परफेक्ट झालंय, बाकीच्या विषयाचा पण तुमचा अभ्यास झालाय,
तर तिथून पुढे पुन्हा 6 महिने तुम्ही पाठीमागे जाऊ शकता. बस 1.5 वर्षाच्या पाठीमागे जायचं नाही. आयोगाने 3 वर्षाचे जरी विचारले तितकं मागं जायचं नाही, कारण तुमचे एकटाच चालू घडामोडी काही नवसाचा विषय नाहीये तुमचा, बाकीचे पण विषय आहेत तुम्हाला. आणि तुम्हाला करंट अफेअरमध्ये PhD करायची नाहीये, मार्क घ्यायचेत आपल्याला, आणि मार्क घेऊन आपल्याला परीक्षापासून अधिकारी व्हायचंय. इथंच डाटा खेळत बसायचं नाही आपल्याला. ठीक आहे, तर एक वर्षापर्यंत, जास्तीत जास्त 1.5 वर्षापर्यंत ह्याच्या पाठीमागे जायचं नाही. बाकीचे विषय तुमचे राहून जातील, रिझल्ट हातातून जाईल तुमच्या करंटच्या राड्यामध्ये. तसं करू नका. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय, 12 महिने ते 1.5 वर्ष एवढं तुम्हाला डाटा करायचा आहे. पण तो कधी पहिला महिना कुठून गृहीत धरायचा आहे, एक्झामच्या आधी 3 महिन्यापासून पहिला महिना गृहीत धरायचा आहे. तिथून मागे 12 महिने ते 1.5 वर्ष 18 महिन्यापर्यंत तुम्हाला जायचंय. ठीक आहे, इथपर्यंत जा, जास्त डीपमध्ये जाऊ नका. दुसरा नियम, तुम्ही जो अभ्यास केलाय तो येईलच असं नाही. तो विषय कोणता बी असो, आयोग कधी पण कोणता पण विषय दाबू शकतो. त्यासाठी मेंटली प्रिपेअर राहायचं. तुम्ही याचा अभ्यास केला ना, सोडून द्यायचा. ठीक आहे, आणि रिलॅक्स पेपरला जायचं. आलं ठीक, नाही आलं कुणाचंच नाही, आपलंच नाही, अख्ख्या महाराष्ट्राचं नाही. ठीक आहे, हे पाहिलं असून तुम्ही मेंटली प्रिपेअर राहायचं. हे आयोगाचा दुसरा नियम आहे. आयोगाचा तिसरा नियम आहे की आयोगाचा तिसरा नियम असा आहे, तुक्का नियम, की आम्ही जर लावू दिले तर तुक्के लावा तुम्ही, काय अडचण नाही. तुक्का जोपर्यंत आम्ही परमिशन देत नाही तोपर्यंत तुम्ही तुक्के लावायचे नाही. आयोग सांगते असं, आपण नाही. आणि ह्या वर्षी आयोगाने तुक्के लावू दिलेत, आणि ते तुक्के कधी लागतात कधी नाही हे कधी कळतं, तर एक्झॅक्ट तुमच्या समोर जर पेपर आला ना त्यावेळेस तुम्हाला कळतं की ह्याच्यामध्ये तुक्के लावलेत का नाही आयोगाने. तर ह्यावेळेस तुक्के लावायचे थोडेफार नियम सांगतो तुम्हाला, की जर तुम्हाला काहीच माहित नाही, नवीन आलंय काहीतरी, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं ऑप्शन, सर्वात मोठे, ठीक आहे, सर्वात मोठं ऑप्शन निवडायचं आणि त्याला मारून द्यायचा तुक्का. ठीक आहे, सर्वात मोठे. आणि ह्याच्यामध्ये रेशो असतो आयोगाचा 4:1, जो की ह्यावेळेस पण आयोगाने खरा ठरवलाय, की बाबा जर तुम्ही 4 तुक्के मारले त्यापैकी 1 तुक्का तुमचा चुकलेला असेल, 4 असतील. ठीक आहे, ह्या 4 पैकी 3 बरोबर येतील, 1 चुकल तुमचा, तर तुमचे 3 मार्क बरोबर आलेत, 0.25 मायनस गेलेत, म्हणजे 2.75 तुमचे फुकटचे मार्क आहेत तुम्हाला. फक्त तुक्का कुठं लावायचा, कधी लावायचा हे कळलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, तुक्क्याच्या भरोश्यावर बसू नका, अभ्यास करा व्यवस्थित. तुक्का शेवटचा ऑप्शन असतो. ठीक आहे, तुक्क्याचा नियम कळाला, सगळ्यात मोठा असेल ऑप्शन मारून यायचं. आता आयोगाचे असे काही नियम आहेत ते सांगू नये मी तुक्क्याचे, की ते तुम्ही तुक्क्याच्या भरोश्यावर बसाल, अभ्यास सोडून द्याल, हे वाईट होईल तुमच्यासोबत. ठीक आहे, ते माझ्यामुळे होईल, ह्याचं वाईट वाटतं मला, की तुक्क्याचे काही नियम असतात. जर आयोगाने एखादा नवीनच प्रश्न विचारलाय जो तुमच्या कधी पाहण्यात नाहीये, तुम्ही त्याला कधी वाचलं पण नाही कुठंच, तर त्याचं उत्तर 1 नंबरचं ऑप्शन असतं, आणि कधी कधी 4 नंबरचं ऑप्शन असतं. आयोग तसे ऑप्शन सेट करतं. आणि जर असं काही डाटा असेल, वरीलपैकी सर्व असेल, जास्त डाटा दिलेला असेल, तर वरीलपैकी सर्व चान्सेस थोडे जास्त असतात. दुसरं, हे असं सगळ्यात, जर तुम्हाला काहीच माहित नसेल, 1 लाइनरचे क्वेश्चन असतील, तर सगळ्यात मोठं ऑप्शन बघायचं, तुक्का मारायचा, समोर चालायचं. हे असे काही नियम असतात. ठीक आहे, हे तुक्क्याचे नियम आहेत, ते लागू होतील असं नाही. ठीक आहे, फक्त हे नियम लक्षात ठेवा आयोगाचे, की आयोगाला कोणताच नियम लागू होत नाही, ते आयोगाचा खेळ आहे. ठीक आहे, एवढे बेसिक नियम आयोगाचे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता आयोगाचे नियम झाले. आता पुढची तयारी, की बाबा पुढं कसं तुम्हाला तयारी करायची. आता पेपर झाल्यानंतर हे जोक्स थोडे चर्चेत आले होते, टेलिग्रामवर म्हणा किंवा युट्यूबवर, व्हॉट्सअपवर, सगळीकडे हेच आले होते. त्यातले 2 घेतलेत मी जोक्स पार्ट्स म्हणून घ्यायला. फक्त आता बघा आयोगाची मेंटॅलिटी, की मी परिक्रमा करतो, मी इयरबुक करतो, मी जीके टुडे करतो, मी अंजनी अकॅडमीच्या नोट्स करतो. तू काही बी कर, एकदा ठरवलं ना गेम करायचा तर करणारच, माननीय लोकसेवा आयोग. आता कळलं तुम्हाला आयोगाची मानसिकता काय आहे, की तुम्ही हे करताय, तुम्ही हे करताय, तुम्ही हे करताय, तुम्ही हे करताय, पण आयोगाच्या हातात आहे किती मार्क घेऊ द्यायचे, काय करायचे. ठीक आहे, आणि एक विद्यार्थी मित्राने एक मेसेज पाठवला होता, की सर आज कळलं चालू घडामोडीला करंट का म्हणतात, नुसतं शॉक. हे ठीक आहे, हे करंट अफेअरने नाही दिलं तुम्हाला, हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिलेला तुम्हाला शॉक आहे. ठीक आहे, तुम्ही वर्षभराच्या चालू घडामोडी केल्या, आयोगाने 3 वर्षापूर्वीच्या विचारल्या. असो, हे जोकचा पार्ट आहे. पण अजून एक सांगतो, हे जे वरी 3 नावं घेतलेत ना, मुद्दाम घेतलेत मी. परिक्रमा म्हणजे पृथ्वी मासिक, इयरबुक म्हणजे सिम्प्लिफाईड मासिक, हे जीके टुडे, अंजनी अकॅडमी, हे बाकीचे 2 सोडा. पण तुम्हाला जर वाचायचं असेल मासिक, तुम्हाला नाही करायची बॅच, तुम्हाला नोट्स नाही वाचायच्या, तुम्हाला अजून काहीतरी एक्स्ट्रा करायचंय, तर फक्त 2ची परमिशन मी देईल, एक शिक्षक या नात्याने. ठीक आहे, तर ते 2 आहेत, परिक्रमा आणि इयरबुक. तर हे ह्या वर्षीचे जे प्रश्न आलेत ना, ते ह्या दोन्हीमध्ये पण आहेत. आपल्या ह्याच्यात आहेत 8, पण ह्या दोन्हीमध्ये पण ते आहेत. पाठीमागच्या काळात त्याच्यामध्ये प्रश्न आहेत. आणि तुम्हाला फक्त हे 2च मासिकापैकी 1 निवडायचंय आणि वाचायचंय. बाकी आपण, जर तुम्हाला ते कंटाळा आला असेल 2 करायचं, तर अंजनी अकॅडमीच्या नोट्स आहेत, फोटो सहित आहेत, त्याच्यामधून पण प्रश्न आउट ऑफ येतात. तरी पण मी का सांगतो हे वाचायचे मासिक, त्याचं एक कारण आहे. माझ्या मनात एक भीती आहे, की आयोग कधी पण पलटी मारू शकतो. म्हणजे आपण जे न्यूज घेतलेत ना, त्या न्यूज सोडून आयोग जीएसचे पण करंट मधले रिलेटेड जीएस विचारू शकतो, आणि ते जीएस आपण कव्हर करू शकत नाहीत. मग ते कव्हर केलेलं असतं या मासिकामध्ये. तर हे मासिका दोन्हीपैकी 1 पकडायचंय आणि वाचायचंय. आता फक्त 2च का नाव सांगतो मी, कारण हे 2 टॉप आहेत, हे करंट मधले बाप लोक आहेत. ठीक आहे, 2, एक परिक्रमा आणि एक सिम्प्लिफाईड. जर तुम्ही राज्यसेवा करत असाल तर परिक्रमा म्हणजे पृथ्वी मासिक वाचा, आणि जर तुम्ही
फक्त कंबाईन करायचं तुम्हाला प्री आणि मेन्स, तर तुम्ही सिम्प्लिफाईड जाऊ शकता. नवीन असाल तर सिम्प्लिफाईड वाचा, जुनी असाल तर पृथ्वी वाचा. ठीक आहे, ती तुमची चॉईस आहे. दोन्ही पण एकाच लेवलचे सेम आहेत. ठीक आहे. आता राहिला बाकीचा विषय. आता बाकीचे मार्केटमध्ये बरेच पुस्तक आहेत. इयरबुक म्हणजे वार्षिकी, द्विवार्षिकी, त्रिवार्षिकी, काय 6माही वगैरे वगैरे सगळे. त्याच्यापैकी एकही प्रश्न ह्या वर्षी आलेला नाहीये. मिनिमम मुलांचा नाही येऊ द्या, पण तुमच्या पुस्तकात तरी पाहिजे ना. मिनिमम 2-4 तरी प्रश्न पाहिजेत ना. तुम्ही काय करता, तुम्हाला मार्केटमध्ये जाता, एखादं पुस्तक दिसतं की एकदम भारी, ह्याची रचना एकदम डिझाईन भारी आहे, त्याच्यामध्ये फोटो बिटो त्याच्यामध्ये एकदम भारी दिसायला लागलं, मग चला आता करंटला हे फॉलो करू. अजिबात नाही. तुम्हाला ते गरजेचं नाहीये. तुम्हाला गरजेचं आहे मार्क येणं. आणि मार्क कुठे येतात, तर हे 2 पुस्तकातून मार्क येतात. ठीक आहे, सिम्प्लिफाईड आणि इयरबुक किंवा सिम्प्लिफाईड आणि पृथ्वीमासिक. ठीक आहे. तर तुम्हाला मार्केटमधला कुठलाही कचरा उचलायचा नाहीये. मार्केटमध्ये ह्या वर्षी तुम्हाला कळलं असेल की लेवल कुणाची काय, की एवढ्या मोठ्या, म्हणजे त्यांचं नाव घेऊ नये, पण एवढे मोठे टीचर लोक आहेत सगळे, त्यांचा ह्या वर्षी एकही प्रश्न आलेला नाहीये. कारण त्यांना आयोगाचा पॅटर्न कळला नाही व्यवस्थित, की बाबा आयोग कुठं जातंय, आयोग काय विचारतंय, किंवा त्यांनी अपडेट केलं नाही स्वतःला. युपीएससीचे किंवा बँकिंगचे पण आपल्याला करंट बघावं लागतंय. ठीक आहे. तर त्याच्यामुळे कुणाचंही काही पण उचलू नका. उचलायचं असेल करंटला तर फक्त 2 परिक्रमा आणि इयरबुक. बाकीचे आपल्यासाठी कचरा आहेत. आणि कचराही सुंदर दिसतो, फक्त नजर डुकराची पाहिजे. असं करू नका. आपण डुकरं नाही आहेत, माणसं आहेत. ठीक आहे. नजर माणसासारखी ठेवा आणि हे 2 पैकी एक जण उचला. ठीक आहे. नसल उचलणं होत, जरा वेगळं वाटत असेल, समजत नसेल, जास्त डीपमध्ये असेल, अंजनी अकॅडमीच्या नोट्स आहेत खाली, फोटो सहित आहेत. जेवढा डाटा पाहिजे तेवढाच आहे आणि आपले आउट ऑफ प्रश्न येत आहेत. ठीक आहे. आणि कधी कधी असं झालंय 1-2 वेळेस की ह्या 2 मध्ये नाही आहेत काही क्वेश्चन, हे आपल्या ह्याच्यातून आलेले आहेत. ते का आलेले आहेत, कारण ते युपीएससी आणि बँकिंगचे क्वेश्चन आहेत ते. ठीक आहे, त्याच्यामुळे आलेले आहेत. आता हे झालं एक जोकचा पार्ट. हे मेन पुस्तक तुम्ही एखाद्या वेळेस जोक केला, पहिल्या वेळेस झाले की ह्याच्यातून प्रश्न आले, त्याच्यातून बी प्रश्न, पण सगळे नाही दिसले म्हणून तुम्हाला वाटलं असेल ह्याच्यातून नाही आलेले प्रश्न ह्याच्यातून. ठीक आहे. हे झालं पार्ट. आता जे तुम्ही म्हणताय कोणतं मासिक वाचायचं किंवा काय करायचं, तुम्हाला मासिक 2 सांगून झालेत. बाकीच्या कोणत्याच मासिकाला हात लावायचा नाहीये. लावला तर ह्या 2ला, नाही तर कोणीच नाही. ठीक आहे. हे झालं आयोगाचं इथपर्यंत आपलं विश्लेषण. काय करायचंय काय नाही सगळं तुम्हाला सांगून झालंय. आता राहिला मुद्दा आपल्या नोट्सचा. आता बरेच जण आपले विद्यार्थी ते सांगतात की आपल्या 2 प्रकारच्या नोट्स आहेत, एक फोटो सहित, एक विदाउट फोटोच्या. तर ह्या फोटो सहित नोट्स आहेत, त्या प्रिंट करायला जाताना एका पेजवर एक घेऊ नका, एका पेजवर असे 4 घ्या. ते तुम्हाला 20-25 रुपयामध्ये पडून जातं ते. आणि त्यांनी काय होतंय, आपल्या नोट जरी तुम्हाला मोठ्या वाटत असल्या, मोठ्या नाही आहेत, डाटा कमी आहे, फक्त जेवढं पाहिजे ना तेवढंच ह्याच्यामध्ये दिलेलं. त्याच्यामुळे एका पेजवर 4 घ्या आणि असं प्रिंट करून ह्याला बाइंडिंग करून पण घ्या तुम्ही, असं आडवं बाइंडिंग करून घ्या. ठीक आहे. हे मी स्वतः वाचतोय, हे माझ्याच नोट्स आहेत आणि मी स्वतः वाचतोय. ठीक आहे. ह्या अशा तुम्ही प्रिंट करून घेऊ शकता. आता पुढचं आहे युट्यूब चॅनल, आपलं टेलिग्राम चॅनल. हे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. जुनं टेलिग्राम चॅनल आपलं हॅक झालंय, कोणी केलं काय माहित नाही, पण त्याच्यावर आपला ऍक्सेस नाहीये सध्या. त्याच्यामुळे नवीन चॅनल केलंय. ह्याच्यावर दररोजचा डाटा असतो करंट अफेअरचा आणि दररोजचे प्रश्न पण असतात, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. दररोजच्या काही सूचना वगैरे जे आपल्या बॅचच्या असतात ते सगळ्या ह्याच्यावर असतात. हे चॅनल तुम्ही जॉईन करा. जुनं असेल तर ते सोडून द्या, या नव्या चॅनलला जॉईन व्हा. आता युट्यूबची लिंक तुम्हाला माहिती आहे, ही ऍपची लिंक आहे. ऍप डाउनलोड करा, तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण बॅच दिसून जाईल. बॅच विषयी अजून एक, आपली जी बॅच आहे हे आता जुनं पोस्टर आहे माझं. बरेच जण म्हणतात की हे जुन्यामधलं जेवढं दिलं तेवढं खरं आहे का, ते जुनं पोस्टर आहे 2023-24. तर आता नवीन बॅच आहे आपली, हीच बॅच आहे आपली. याच बॅचमध्ये तुम्हाला 2023 पूर्ण आहे, 2024 पण पूर्ण आहे आणि 25चं काम सध्या चालू आहे. 25चं पण तुम्हाला ह्याच्यामध्येच भेटत राहील. म्हणजे आपली बॅच अशी आहे की तुम्हाला जितकं मागं बघायचं तितकं मागं बघू शकता आणि पुढचं पण तुम्हाला त्याच्यामध्येच भेटत राहील. त्याच्यासाठी वेगळे चार्जेस वगैरे काहीच नाहीये. ठीक आहे. 499ची बॅच आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 3-4 वर्ष तरी करंट अफेअर भेटून जाईल. सगळे नोट्स आहेत, व्हिडिओ आहेत, सगळे. ठीक आहे. तर अजून एक, जे एमसीक्यू आहेत ना ते आपण बंद केले, ते आता परत एकदा सुरू करत आहोत. कारण ते बँकिंगचं यूपीएससी बघितलं तुम्ही, आपले एमसीक्यू तिथे येत आहेत. तर टेस्ट सिरीजमध्ये आपण ते एमसीक्यू घेत आहोत त्यांचे पण. जीके टुडे वगैरे काय बघायची गरज नाही तुम्हाला, मी सगळं इथं आणून ठेवतो. त्याच्यामध्ये जेवढे महत्त्वाचे वाटते तेवढे मी इथं आणणार. ठीक आहे. फास्ट ट्रॅक बॅच आहे आपली. बॅच आपल्या वेगवेगळ्या आहेत. ही साधी बॅच आहे, फास्ट ट्रॅक बॅच पण आहे, 1 डे रिव्हिजन पण आहे. ओके. तुम्हाला जी पाहिजे ती बॅच तुम्ही घेऊ शकता. आता वॉच टाइम इथं लिहिलंय मी 4 पट नाही आपल्या बॅचचा वॉच टाइम. आपल्या बॅचचा वॉच टाइम अनलिमिटेड आहे आणि व्हॅलिडिटी 6 महिने मोठ्या बॅचची, फास्ट ट्रॅकची 4 महिने. नंतर फीस आहे 499, ते मागं पुढे चालत असतं. आता इथपर्यंत झालं आपलं कंबाईनचं विश्लेषण, कंबाईन पूर्व परीक्षा 2024. आता पाहायचं आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारलेले काही प्रश्न. आपल्या ह्याच्यात आलेले 12 आहेत, ते 12 बघू, नाही आलेले ते पण बघू. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादं बुक वाचताय किंवा एखादं लेक्चर कोर्स घेताय किंवा एखाद्या सरला फॉलो करताय, त्याच्या आधी तुम्ही क्रॉस चेक करत जा की त्याच्यामधून किती प्रश्न आलेत किंवा आतापर्यंत आयोगाला त्याच्यामधून काही विचारले का. जर उगं काही नसेल विचारलं, उगं ते करत बसाल तर तुमचा वेळ जाईल वाया. ठीक आहे. त्याच्यामुळे हे फक्त टाकलंय मी. आता राज्यसेवेचं जे विचारलेत ना ते बघू आपण. उत्तरापर्यंत जायचं नाही. ह्याच्यामध्ये एक निर्देशांक विचारला आयोगाने. जसं कंबाईनला 2 विचारले, त्याच्यामध्ये इथं पण राज्यसेवेला पण इथं 1 विचारला, जागतिक निर्देशांक. ह्याच्यामध्ये भारताचा रँकिंग विचारली त्यांनी. किती आहे? 111. आणि हा 2023 ची रँकिंग आहे. ठीक आहे. 2023 ची रँकिंग 111 नंबरची. आपण 24 ची पण घेतलेली आहे, 105 नंबरला भारत आहे. हा राज्यसेवेचा प्रश्न आहे.
नंतर नवीन संसद भवनाचे उद्घाटन. ह्या वर्षी जेवढं करंट म्हणजे पॉलिटीमध्ये जेवढं करंट आलंय राजकीय घडामोडीमध्ये तेवढं करंटमध्ये आयोगाने विचारलंय. तर हा नवीन प्रश्न विचारला होता आयोगाने की संसद भवन आहे जे नवीन त्याच्याविषयी विधानं विचारलेत आणि आपल्या देशात तशी इथं विधानं आलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे आपले प्रश्न आयोगात येत आहेत. फक्त एमपीएससी मध्येच नाही तर आपले बिहार लोकसेवा आयोग आणि उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगामध्ये आउट ऑफ प्रश्न आलेले आहेत. तुम्हाला मी पुढे दाखवतो. युपीएससी मध्ये पण आलेले आहेत, फक्त ते दाखवतो. तर आता हे राज्यसेवेचं आपल्याला एक्सप्लेनेशन नाही घ्यायचं, फक्त एकदा प्रश्न पाहायचे आयोगाने कोणते विचारलेत काय विचारलेत. तर आशियाई क्रीडा स्पर्धेविषयी आयोगाने विचारलंय. तर यांनी जेवढे स्टेटमेंट विचारले सगळे आपल्या ह्याच्यामध्ये घेऊन झालेले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धा ह्याच्यावर एक प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. आणि विशेष म्हणजे आयोगाने खरंच ह्या वर्षी राज्यसेवेची लेवल दाखवली की पेपर सेट केलेला आहे राज्यसेवेचा, तो राज्यसेवेच्या धर्तीनुसार योग्य आहे. कंबाईनला थोडा डीपमध्ये गेला आयोग आणि अवघड विचारला, ती गोष्ट वेगळी आहे पण आहे. आता नर्गिस महमद यांच्यावर प्रश्न विचारला होता. आपला प्रश्न फक्त आपण नोबेल शांतता पुरस्कार घेतलाय आणि आयोगाने त्यांच्या डीपमध्ये विचारलाय. हा प्रश्न आपला नाहीये. आपण इथपर्यंत पोहोचलो होतो, आयोगात थोडं 2 पावलं पुढे गेले. आणि अजून एक, आयोग ह्या वर्षी 2 पावलं पुढे नाही गेलं, आयोग ह्या वर्षी 2.5 पावलं चाललंय. जसं बुद्धिबळामध्ये घोडा चालतो 2.5 पावलं, 2 सरळ आणि 1 डावा किंवा उजवा वाकडा हे आयोगाने सेम केलंय. आपण इथपर्यंत गेलोत का? आयोगाने हे विचारलंच नाही. आयोगाने दुसरं काहीतरी त्याच्या पुढचं काहीतरी विचारलंय. म्हणजे हा डाटा आपण पाहिलेला असतो, फक्त आयोगाने असा प्रश्न सेट केला की तुम्ही पाहून न पाहिल्यासारखा डाटा टाकून दिला आयोगाने. ठीक आहे, असो. नर्गिस महमद यांच्यावर प्रश्न विचारलाय. आणि नोबेल पुरस्कारावर, बरं कंबाईनला नोबेल पुरस्कारावर 2 प्रश्न आहेत पण ते थोडे वेगळे आहेत. आणि इथं पण नोबेलवर पुरस्कार आहे तो वेगळा आहे. आता पद्म पुरस्कार 2024 विचारले आयोगाने आणि आयोगाने थोडंसं चेंज केलं. इथं पद्म पुरस्कार 6 विचारले, इथं किती? इथं 5 आहेत. आपण हे डिटेल वाईज घेतलेलं आहे आणि आयोगाने तेच जशाल तसं इथं विचारलेलं आहे. फक्त ब चुकीचं, बाकी सगळे दोन्ही पण बरोबर होते. म्हणजे आयोगाने डीपमध्ये गेलाय. आणि त्यात अजून एक विशेष म्हणजे आपण जिथे खुणा केल्यात आणि काळं निळं केलं, आयोगाने फक्त तेवढेच पॉईंट बरोबर विचारलेले आहेत. जेवढे कलर बदलला की लगेच इकडे आयोगाने तो डाटा उचललाय. असो, हा पद्म पुरस्कारावरचा एक प्रश्न आहे. इस्रायल पॅलेस्टाईन युद्धाचा आहे. एक परदेशातील भारतीय नागरिकांच्या संरक्षणात राबवलेल्या मोहिमा त्यांचा योग्य जोड्या लावा, हा असा प्रश्न येईल असं अपेक्षा आधीच होती मला. त्याच्यामुळं इस्रायल पॅलेस्टाईनचं ऑपरेशन अजय, अलाक्सा स्टॉर्म सगळं घेतलं होतं. त्यासोबतच इतर पण ऑपरेशन सगळे घेतले होते. आणि टेस्ट सिरीजमध्ये प्रश्न पण आपण सेट केला. आयोगाने तो सेम प्रश्न तसा इथं विचारलेला आहे. तुम्हाला मी पुढे दाखवतो. ठीक आहे, इथं त्यांनी किती 4 विचारलेत ना, आपण मला वाटतं 5 घेतले होते. हे बा, हे आयोगाने विचारलेले 4 आहेत आणि आपण घेतलेले इथं किती? ते 5 आहेत. ह्यातलं फक्त एक ऑपरेशन राहत सोडलं तर आयोगाने वरचे जायला तसे इकडे कॉपी पेस्ट केलेत आणि प्रश्न पण सेम त्याच धर्तीवर आहे. म्हणजे आपली जी टेस्ट सिरीज आहे ना, कंबाईनला काढली होती आपण ती, त्यातूनच राज्यसेवेला 5 प्रश्न आलेले आहेत. म्हणजे नाव कंबाईनचं आहे आणि प्रश्न आले राज्यसेवेला 5. ओके, असो. आपली टेस्ट पण आणि डाटा पण आयोगाच्या लेवलचा आहे, त्यात काय वादच नाही. आता इथं निधन वार्ता 2 विचारल्या होत्या. कर्पूरी ठाकूर अलीकडे बातम्यांमध्ये होते, त्यांच्याबद्दल खालीलपैकी काय खरे नाही? ऑलरेडी त्यांचं निधन झालेलं आहे, त्यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला. त्यांच्याविषयी डिटेल वाईज आयोगाने विचारलंय. आपण डिटेल वाईज घेतलं नव्हतं, फक्त जेवढा पुरस्कार आहे तेवढा पुरता आपण घेतलं होतं. आणि तुम्हाला सांगितलं होतं की मासिकातून किंवा विकिपीडियावरून यांच्याविषयी माहिती व्यवस्थित वाचून घ्या. मासिक का वाचायचं? तर ह्यासाठी वाचायचंय की बाबा एखाद्याचा मार्क माझ्यामुळे नाही वाढला तरी मला चालतंय, काही अडचण नाही, पण माझ्यामुळे कोणाचा मार्क कमी झाला नाही पाहिजे, हे माझं मेन टार्गेट असतं. त्यासाठी सांगतोय की एखादं मासिक सोबत ठेवा आणि एक्स्ट्रा डाटा वाचत चला. आणि ह्यावेळेस जे राज्यसेवेला निधन वार्ता ज्या विचारल्यात ना दोन्ही, त्या एकदम डीपमध्ये विचारल्यात किंवा एकदम अवघडमध्ये विचारल्यात. कंबाईनला सोप्या होत्या, राज्यसेवेला डीपमध्ये विचारल्यात. आता हे एवढे 4 स्टेटमेंट दिलेत. जर तुम्हाला ह्याच्यातून जर उत्तर काढायचं म्हणलं तर अवघड आहे. अवघड म्हणजे तुम्हाला बाकीचे विषय सगळे बाजूला फेकून द्यावं लागतील आणि करंट अफेअरचाच वर्षभर अभ्यास करावा लागेल, त्यावेळेस तुम्हाला हे उत्तर निघेल. ठीक आहे, सोडा. काही प्रश्न अटेम्प्ट करायचे, काही सोडायचे, काही तुक्के मारायचे, असंच चालून द्यावं लागतं. पुढचा प्रश्न आहे, केशवानंद भारती खटल्यामध्ये 50 वर्ष पूर्ण झाले, तो राज्यसेवेला प्रश्न ह्या वर्षी आयोगाने विचारलाय. ते बी ऑप्शन देऊन विचारलाय, कारण ह्याला 50 वर्ष पूर्ण झाले, त्याच्यामुळे आपण हा डिटेल वाईज घेतला होता. ह्याच्यामध्ये फक्त हे चुकीचं आहे, A.N. रे हे चुकीचं आहे. ते होते न्यायमूर्ती A.M. सिक्री. ओके, तर हे 7 विरुद्ध 6 न्यायमूर्तींनी दिलाय. हे तर तुम्हाला सगळं दिलंय. 13 न्यायमूर्ती होते, किती जण विरोध गेले, काय गेले, सगळं डिटेल वाईज दिलंय. हे 7 विरुद्ध 6 बरोबर तिथं खुणा केल्यात ना मी शिकवताना, आयोगाने तिथं प्रश्न विचारलेले. या खटल्यात गोलकनाथ प्रकरणात निर्णय बदलला, सदर खटला न्यायालयीन सगळ्याचा नियम उत्तम उदाहरण. आणि ह्याचा अजून एक केशवानंद भारती खटल्याचा अजून एक पुढे एक पीपीटी होती, फक्त आपण इथं बसत नाही म्हणून एकच टाकली. ठीक आहे, हे आपण प्रश्न आपल्या ह्याच्यातून आलेला आहे. पुढचं आहे, महिला आरक्षण विधेयक 2023 संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या. तर हे नारी शक्ती वंदन आहे, 106वी घटना नुसती आयोगाने विचारली. ज्यावेळेस झाली ना सप्टेंबर 2023 मध्ये, ती डिटेल वाईज आपण घेतली होती. आणि आयोगाने तेच विचारलंय जिथं आपण लाल निळं काळं वगैरे जे केलंय ना, आयोगाने सेम तेच विचारलंय. कुठं झालं, काय झालं, कसं झालं, हे सगळं डिटेल वाईज आपलं घेऊन झालेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, M.S. स्वामीनाथन यांच्यावर प्रश्न आहे की त्यांच्याविषयी योग्य विधान निवडा. त्यांचं निधन झालं 2023ला.
28 सप्टेंबर 2023 ला त्यांचं निधन झालं. निधन वार्तामध्ये आपण डिटेल वाईज घेतलं होतं, सगळं पूर्ण घेतलं. अजून ह्याच्या पुढे पण एक पीपीटी होती आपली, तर 3 होत्या, त्यातल्या 2 मध्येच आपलं सगळं काही बसतंय. ठीक आहे, ह्यांच्यामधलं फक्त आपल्या ह्याच्यामध्ये त्यांचे उच्च शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले हे स्टेटमेंट नव्हतं आणि हेच स्टेटमेंट चुकीचं होतं. बाकीचे 4 स्टेटमेंट आपल्या नोट्समध्ये जशाल तसे आहेत. ठीक आहे, निधन वार्ता आयोगाने 2 विचारल्या राज्यसेवेला, पण या दोन्ही जरा डीप मध्ये होत्या. पुढचा प्रश्न आयोगाने विचारला होता आदित्य एल 1 मोहिमेविषयी, की बाबा त्यांनी आदित्य एल वर लक्ष ठेवण्यास मदत करते कोणती एजन्सी आहे, असे प्रश्न आयोगाने सेट करायला सुरुवात केली. ग्रुप सी ला तुम्हाला असंच लक्षात ठेवायचंय किंवा असे प्रश्न तुम्हाला जास्त चर्चेत घ्यायचे. हा प्रश्न आपला नाहीये, आपण आदित्य एल 1 मोहीम पूर्ण डिटेल वाईज घेतली होती, फक्त हा जी न्यूज आहे ना ही नंतरची आहे, ती न्यूज आपण कव्हर केली नव्हती. ठीक आहे, तर हे आयोगाने आता नवीन पॅटर्न चालू केलाय की आंतरिक घडामोडी राहिल्या बाजूला, पण दुसऱ्या कोणत्या सोबत आपण करार केलाय हेच आयोग जास्त विचारायला लागले. असा प्रश्न ग्रुप बी ला पण आयोगाने विचारला आहे. बार काउन्सिल ऑफ इंडियाचे आंतरराष्ट्रीय वकील परिषद 2023 उद्घाटन कोणत्या शहरात झाले, हा प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मधला आयोगाने झाला तसा कॉपी पेस्ट विचारलाय. ठीक आहे, तर इथं इव्हन 2-3 ऑप्शन तर आपले सेमच आहेत, नवी दिल्ली, मुंबई, नंतर वाराणसी, जयपूर आहे का नाही. ठीक आहे, हे 2 ऑप्शन तर ऑलरेडी आपले सेट आहेत. ठीक आहे, नवी दिल्ली इथे भरवण्यात आली ती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं. आयोगाने फक्त एवढं विचारलं की कोणत्या शहरामध्ये त्याचं उद्घाटन करण्यात आलं, म्हणजे आपली टेस्ट सिरीज पण कामाची आहे. पुढचं आहे, अलीकडे ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण पुष्टी योजना सुरू केली, योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट विचारलेत. आयोग थोडं डीप मध्ये गेलंय. आता तुम्ही कंबाईनला एक प्रश्न बघितला होता आपण, आसामची योजना विचारली त्या आयोगाने, इथं ओडिशाची योजना विचारली आणि ऑलरेडी आयोगाने सगळी योजना सांगितली, राज्य सांगितलंय आणि त्याचं उद्दिष्ट ओळखा म्हणून असं विचारलंय. तर हा प्रश्न पण आपण टेस्ट सिरीज मध्ये घेतला होता सप्टेंबर 2023 मध्ये, पण फक्त एक ती कुणी सुरू केली असं विचारलं होतं. ठीक आहे, ओडिशाने सुरू केली ती, हे खाली इथं तुम्ही पाहू शकता. आयोग इथं पण थोडं डीप मध्ये गेलंय, टेन्शन घेऊ नका. आयोग जिथपर्यंत पोहोचलंय ना आपण पण तिथपर्यंत थोडं चेंजेस करणं काम चालू आहे. म्हणजे जसं कंबाईनचा पेपर झालाय आणि राज्यसेवेचा झालाय, त्यानंतर जे व्हिडिओ आले ते थोडे आपले अपडेट आहेत, जसं आयोगाला पाहिजे ना तसंच आपण इथं देण्याचा प्रयत्न केलाय. आता पद्म पुरस्कार 2024 विषयी कंबाईन टेस्ट मधून पण हा आपला प्रश्न आलेला आहे. ऑलरेडी तो लेक्चरमध्ये पण घेतलाय आणि टेस्टमध्ये पण आलेला आहे. नंतर परत आता कंबाईन मध्ये जेवढे आपल्या टेस्टमधून आले ना ते प्रश्न येते. आशियाई क्रीडा स्पर्धा आपल्या नोट्समधून पण आलाय आणि टेस्टमधून पण आलेला आहे. नंतर कितव्या स्थानी भारत आहे हे टेस्ट मधला पण प्रश्न आहे. ठीक आहे, हे झालं आपलं इथपर्यंत राज्यसेवेचं बघितलं आपण. आता कंबाईन झाली, राज्यसेवा झाली, आता ही समाज कल्याण अधिकारी गट ब परीक्षा 2024 ही ऑगस्ट, मला वाटतं ऑगस्ट 2024 मध्ये पार पडली होती. त्याच्यामध्ये 9 प्रश्न आलेत, 9 पैकी 9 प्रश्न आपले आउट ऑफ आहेत. फक्त तुम्हाला दाखवतो मी, जास्त डीप मध्ये जात नाही. हे पॅराक्वाइट, हे तणनाशक आहे, त्याच्यावर बंदी घालण्यात आली, हे आयोगाने तसं विचारलं. दुसरं आहे इजिप्त गोल्ड टियर दर्जा प्राप्त करणारा पहिला देश, आयोगाने सेम झालं तसं ऑनलाईन मध्ये विचारलंय. तिसरा विचारला होता आरोग्य मैत्री क्यूब, तर ह्यांनी विचारलंय अनावरण कुठं केलं गेलं, अनावरण विचारलंय कुठं, तर ह्या इथं आपल्या कुठे गेलं गुरुग्राम मध्ये, हे इथं गुरुग्राम मध्ये. ठीक आहे, त्यांनी फक्त एक शब्द विचारला, वन लाईनर. नंतर परत विचारलं होतं अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली, तर इथं तुम्हाला इथं दिसत असेल प्रशांत दामले यांची, आणि संमेलनाचे अध्यक्ष कोण होते, जब्बार पटेल. डिटेल वाईज आपलं घेऊन झालंय, आयोग दोन्हीकडे विचारायला सांगितलं होतं ना, बरोबर आयोगाने तिथंच विचारलंय. पुढचं आहे सर्वप्रथम हरित हायड्रोजन धोरण कोणी लागू केलं, हे डिटेल वाईज आपण घेतलंय, महाराष्ट्राने केलं. नंतर स्वच्छ मुख अभियान, त्याला स्माईल अँबॅसेडर म्हणतात, सचिन तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आली, आयोगाने ते विचारलंय, वन लाईन मध्ये आपला आउट ऑफ आलेला आहे. नंतर नेहरू ग्रंथालयाचं नामांतरण करण्यात आलंय, त्याचं नवीन नाव आपण मराठीत घेतलं, आयोगाने इंग्लिशमध्ये विचारलंय, पण सेम आहे जशाला तसं आहे. ठीक आहे, नंतर पुढचं आहे नेहरू, ऑलरेडी ते टेस्ट मधला पण प्रश्न आहे हा आणि आपल्या नोट्स मध्ये पण हा प्रश्न आहे. नंतर पुढचा आहे जून 2023 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटना आमसभेने 78व्या सत्राच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली, आपण टेस्ट मध्ये घेतला होता, जशाला तसा आयोगाने प्रश्न कॉपी केलाय. ठीक आहे, तशाला तसा विचारला आयोगाने. इव्हन 2 ऑप्शन पण आयोगाने तेच सेट केलेले आहेत. म्हणजे आपले डाटा, आपलं टेलिग्राम असो, आपली टेस्ट सिरीज असो, किंवा आपल्या नोट्स असो, किंवा आपला व्हिडिओ असो, सगळीकडे क्वालिटी मेंटेन ठेवण्यात आलेली आहे. तुम्ही ह्याच्यापैकी जरी बॅच नसली घेतली तुम्ही तरी पण नोट्स तुम्ही वाचू शकता, फ्री अवेलेबल आहेत झेरॉक्सच्या दुकानावर. ठीक आहे, पुढचं आहे जुलैमध्ये भारत मंगोलिया या देशाचा द्विराष्ट्रीय संयुक्त लष्करी सरावाचं आयोजन करण्यात आलं. तर नॉमॅडिक एलिफंटा त्याचं नाव होतं, तर आयोगाने फक्त नाव विचारलंय, आपण त्याचं ठिकाण विचारलं होतं. ठीक आहे, इंडो मंगोलियन नॉमॅडिक एलिफंटा कुठे आयोजित करण्यात आला, आयोगाने फक्त ते काय विचारलंय, त्याचं नाव विचारलंय. आपण ऑलरेडी सगळं सेट केलेलं होतं, म्हणजे आपले प्रश्न आयोग कॉपी करत आहे. आता पुढचा एक प्रश्न होता 10वा, की जो पॉलिटीमध्ये जातो, आपल्याकडे येत नाही, ही जुनी नियुक्ती होती त्याच्यामुळे हा आपण घेतला नव्हता. 9 पैकी 9 आपले समाज कल्याणला आउट ऑफ आलेले आहेत. यासोबतच जे आपली बिहार राज्यसेवा पूर्व परीक्षा होती बिहारची, त्याच्यामध्ये पण आपले आउट ऑफ आलेले आहेत.
ठीक आहे, ते पण तुम्हाला मी दाखवतो थोडेसे. ह्याच्यात सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की करंट सगळं सेम असतं, फक्त विचारण्याची जी परीक्षा असते ना त्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो. करंट अभ्यास सगळं सारखंच असतं, काही वन लाईनर विचारतात, काही डीप मध्ये विचारतात, काही साधं बेसिक विचारतात, पण करंट एकच असतं. मग आता ज्यावेळेस ह्याच्यामध्ये आपले ज्यावेळेस प्रश्न आले ना बिहार लोकसेवा आयोगामध्ये, त्यावेळेस बऱ्याच जणांनी सजेशन केलं की चला सर आता बिहारला जाऊ, इकडे काय कंबाईनला अर्धे चाले आपले, आता बिहारला जाऊ आपण. ठीक आहे, तर हे फक्त प्रश्न तुम्हाला बघण्यासाठी दिलेत की आपले फक्त महाराष्ट्रात हवा नाहीये, बिहारमध्ये पण आपली हवा आहे. तर हे बिहारमधले काही प्रश्न आहेत ते तुम्ही फक्त एकदा पाहून घ्या. ही पीडीएफ आपली टेलिग्रामवर मी टाकून देईल. नाटो 32 सदस्य, नाटोचं पण विचारलं त्यांनी कोणता देश ह्याच्यामध्ये सहभागी झालाय. नंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाची त्यांनी थीम विचारली बिहार लोकसेवा आयोगामध्ये, लेट्स मूव्ह अँड सेलिब्रेट. हे आयोगाने इथं ऑनलाईन मध्ये विचारलंय. ठीक आहे, ह्यांचं हिंदी आणि इंग्लिशमध्येच असतं, मराठीत नसतं. परत दुसरा पुरुष एकेरीमध्ये म्हणजे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेविषयी विचारलं त्यांनी. मला ही अपेक्षा अशी होती की हे प्रश्न आपल्या राज्यसेवेला किंवा कंबाईनला येतील, पण हे प्रश्न आले तिकडे बिहारमध्ये. असू द्या, तिकडे जरी आले तरी काय अडचण नाही. पोस्टल मतपत्रिकेसाठी किमान वय 85 वर्ष करण्यात आलं, ते आयोगाने इथं विचारलं बिहार लोकसेवा आयोगाने. नंतर चीनचे चांगे 6 यान मिशन परतले, ते आयोगाने विचारलं बिहार लोकसेवा आयोग. नंतर अमल क्लूनी महिला सक्षमीकरण पुरस्कार कुणाला मिळाला, डिटेल वाईज. नंतर पुढचे गोल्ड वन पर्यावरण पुरस्कार, हे मला अपेक्षित होतं कंबाईनला तरी आयोग विचारलं पर्यावरणमध्ये, पण नाही विचारलं आयोगाने, हे बिहार लोकसेवा आयोगाने विचारलं. नंतर परत मानवी मधु कश्यप, अजून यांचं अजून एक सांगतो. ज्यावेळेस ही एक्झाम झाली आणि ह्या खान सरच्या विद्यार्थिनी आहेत, तर ह्या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करण्यासाठी खान सरने त्यांना बोलून घेतलं आणि त्यांनाच विचारलं की तुम्हीच क्लिक करा म्हणे तुमची नियुक्ती कुठं झाली. ठीक आहे, खान सरचा नाद नाही करायचा बिहारमध्ये, त्याच्यामुळे आपण बिहारमध्ये जात नाही. पुढचं आहे सत्यदीप गुप्ता यांचा विक्रम पण विचारलाय बिहार लोकसेवा आयोगामध्ये. नंतर पुढचा प्रश्न होता रुचिरा कंबोज यांच्यावर एक प्रश्न आयोगाने विचारलाय. पुढचं आहे जुलै 2024 मध्ये राष्ट्रीय ध्वज दिन साजरा केला गेला, तर ह्यांनी काय विचारलं होतं, राष्ट्रीय ध्वज किस स्थिती को अपनाया, म्हणजे स्वीकारल्याची तारीख विचारली आणि तो म्हणजे मी खुना करून सांगितलं होतं की हे विचारलं आयोग, पण हे बिहार लोकसेवा आयोगामध्ये विचारलं. आणि यावेळेस राज्यसेवेला पण आयोगाने विचारलंय, ह्या जोड्या लावामध्ये ह्या डेट आयोगाने विचारलेल्या आहेत. ठीक आहे. नंतर डॉल्फिन अनुसंशोधन केंद्र, भारतातील पहिले राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र. मग ते आयोग कोणता बी असो, तिथं पहिला शब्द आला ना आयोगाला तो जास्त आवडतो, भारतातलं पहिले आहे. आणि पटना बिहारमध्ये झाले म्हणून आयोगाने बिहार लोकसेवा आयोगाने ते जास्त विचारलेलं आहे. ठीक आहे. नंतर पुढचं आहे कोझिकोड बनले पहिले युनेस्को साहित्य शहर, तर हे पण आयोगाने ऑनलाईन मध्ये विचारलं बिहार लोकसेवा आयोगाने. आपल्या आयोगाने नाही विचारलं, पण बिहारने विचारलं. जिमेक्स युद्ध सराव कुठे आयोजित करण्यात आला हे विचारलंय. नंतर ब्रिक्स हिचं 1 जानेवारी किती देश ब्रिक्स ही अध्यक्षता संभाळली, कुणी घेतलंय काय घेतलंय सगळं डिटेलमध्ये घेतलेलं आहे. ब्रिक्सचं पण आयोगाने विचारून झालं. नंतर आय हॅव द स्ट्रीट अ कुट्टी क्रिकेट स्टोरी पुस्तकं पण विचारले बिहार लोकसेवा आयोगाने. आता बिहार झालं, बिहारमध्ये आपली हवा झाली. आता उत्तर प्रदेशमध्ये या. उत्तर प्रदेशने पण आपले प्रश्न आलेले आहेत आणि आउट ऑफ आलेले आहेत, असं काही नाही की एक नाही हे नाही, सगळे आपलंच आहे. FWD 200B भारतातील पहिली स्वदेशी मानवरहित बॉम्बर विमान. आपल्याला वाटलं तर आयोग विचारल, पण आयोगाने न विचारता उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने विचारलं. तर मला आता प्रश्न पडलाय, महाराष्ट्रात राहू का बिहारला जाऊ का उत्तर प्रदेशमध्ये जाऊ का डायरेक्ट दिल्लीला जाऊ, कारण युपीसी मध्ये पण आपले आउट ऑफ आलेले आहेत, ते पुढे दाखवतो मी. ठीक आहे. महत्वाचे युद्ध सराव विचारले होते त्यांनी, डिटेल वाईज घेतलेले आपण सगळे. गोपी थोटकुरा पहिले, दीपा कर्माकर आशिया जिम्नॅस्टिक, त्यांनी फक्त जोड्या लावामध्ये विचारले होते. आणि हे आतापर्यंतच्या उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाचा सगळ्यात अवघड पेपर होता ह्या वर्षी, आणि त्याच्यामध्ये आपले करंट अफेअरचे आउट ऑफ आहेत. ठीक आहे. फक्त आपले कंबाईनला थोडे कमी आले, असो आयोगाने पॅटर्नच फिरवला, तर काय करावं. पुढचं आहे एप्रिल, काही दिवस विचारले होते, ते आपले सगळे दिवस प्रत्येक महिन्यामध्ये आपण घेत असतो. आंतरराष्ट्रीय नियुक्त्या विचारल्या होत्या त्यांनी, या सगळ्या एकाच ह्याच्यामधल्या आपल्या जशा आलेल्या आहेत ऑनलाईनमध्ये. नंतर रुद्रम 2 क्षेपणास्त्र यशस्वी चाचणी उत्तर प्रदेशमध्ये विचारले. अनुसुया सेनगुप्ता यांचा पुरस्कार विचारला. प्रवाह पोर्टल आपल्याला नाही विचारला, तिकडे विचारलं, पण हे प्रवाह पोर्टल राज्यसभा मेन्सला येऊ शकतं. पिरुल लावू पैसा पाव मोहीम ही पण विचारली उत्तर प्रदेशमध्ये. कोहिमा शांती स्मारकाचं उद्घाटन विचारलं. नंतर न्यायमूर्ती फातिमा बीबी यांचं निधन झालेलं आहे, त्यांच्याविषयी डिटेल वाईज आयोगाने विचारलं, उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग, आपल्या आयोगाने नाही. हे पण आपलं ऑलरेडी घेऊन झालेलं आहे. भारतातर्फे फिलिपिन्सला ब्रह्मोस क्षेपणास्त्र सुपूर्त. माझी इच्छा होती की असं यावा कंबाईनला, पण आयोगाने अर्धेच येऊ दिले, असो नशिबाचा भाग आहे. काही दिनविशेष झाले इथपर्यंत. बिहार झालं, उत्तर प्रदेश झालं. आता युपीसी मध्ये आलेले 5 प्रश्न, हे गर्भनृत्य युपीसी मध्ये आलंय. नंतर हे युपीसीचा प्रश्न इकडे बरं, ही ट्रिक अनुसूची 17-8 ही आताच्या कंबाईनला पण आली आणि युपीसी मध्ये पण आलेली सेम. युपीसीचा प्रश्न कंबाईनला कॉपी पेस्ट आहे, हे पाहू शकता तुम्ही इथं. ठीक आहे. हे पहा, तुम्हाला वाटत असेल की हे प्रश्न कुठून येतात, तर प्रश्न हे युपीसी मधून येतात काही काही पहा. ठीक आहे. युपीसीचा प्रश्न आयोगाने विचारलाय, म्हणजे हाच प्रश्न आपला युपीसीला बी आलाय आणि हाच प्रश्न आपला कंबाईनला पण आलाय. पुढचा आहे वाय भारत मॅटर्स, हे पुस्तक विचारलं होतं युपीसी मध्ये, युपीसीचा प्रश्न वरचा, हे सेम जसं तसं घेऊन झालंय आपलं. पुढचं सप्टेंबर 2023
2 स्थळांना जागतिक वारसा दर्जा मिळाला होता. तर हा UPSC मध्ये प्रश्न आलेला आहे. त्यांनी 2 विचारलेत की बाबा ह्याच्यामध्ये, आणि त्यांचा प्रश्न सेट करण्याचा प्रश्न म्हणजे थोडं वेगळं असतं, हटके असतं. 2 केले ठीक आहे, त्यांनी 4 दिलेत आणि सांगितलंय की बाबा ह्याच्यापैकी किती सेट केले. तुम्हाला फक्त एवढं जरी माहिती असलं की 2 आहेत, मग इथं फक्त केवळ 2 एवढंच करायचं तुम्हाला, बाकी काहीच नव्हतं करायचं. ठीक आहे, त्यात बी पुन्हा ऑप्शन माहीत पाहिजेत बरं. ऑप्शन दुसरे देत आयोग काही बघ. मित्रशक्ती संयुक्त लष्करी सराव हे विचारलं होतं, डिटेल वाईज विचारला होता, आपण एवढा घेतला होता UPSC मध्ये. आता इथपर्यंत झालं लेक्चर मधले आलेले. आता UPSC मध्ये आपले टेलिग्रामवरचे पण आलेले. टेलिग्राम चॅनल आपलं का महत्वाचं आहे, ते यासाठी महत्वाचं आहे की टेलिग्रामवरचे पण प्रश्न आहेत आपल्या UPSC मध्ये. हे वाय भारत मॅटर्स, हे सगळे, हे युद्ध सराव वगैरे वगैरे. नंतर 106वी घटना दुरुस्ती महिला आरक्षण विधेयक, हे तर MPSC ला पण विचारून झालंय. नंतर जागतिक वारसा स्थळे, हे दररोजचे प्रश्न वगैरे असतात. हे टेस्ट सिरीज मधला प्रश्न आहे UPSC मध्ये पण. म्हणजे आपले प्रश्न सगळीकडेच कॉपी पेस्ट होत आहेत आणि सगळा डाटा आपला महत्वाचा आहे. ओके, इथपर्यंत झालं आपले आलेले प्रश्न. आयोगाची मेंटॅलिटी, तुम्हाला कशी तयारी करायची, काय करायची. तुम्ही जरी बॅच विकत नसेल घेतली आणि जर करंट अफेअर जड जात असेल तर एखाद्या जरी तुमच्या मित्रांनी कोणी बॅच घेतली असेल किंवा जवळच्या झेरॉक्स सेंटरवर जा, तिथं तुम्हाला आपल्या अंजनी अकॅडमीच्या नोट्स मिळून जातील. ठीक आहे, ज्याला नाही कळत त्यांच्यासाठी बॅच आहे. आपली बॅच कंटिन्यू सुरू राहणार आहे, ती काय बंद पडणार नाहीये. फक्त एवढंच आहे, आपण 2 महिने पाठीमागे चालतो. त्याचं कारण आहे की जवळपास मी 16 सोर्स वापरतोय. 4 राज्य कंबाईनवाले, म्हणजे MPSCचे 4 सोर्स आहेत, सरळ सेवेचे 4 सोर्स आहेत, बँकिंगचे 4 सोर्स आहेत आणि UPSCचे 4 सोर्स आहेत. तर तो डाटा कलेक्ट करून, तो एकत्र करून तुम्हाला इथं हे घ्यायला मला थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे आपण 2 महिने पाठीमागे चालतो. पाठीमागे म्हणजे कसं, आता हा महिना चालू आहे सध्या मार्च महिना, तर या मार्च 2025 मध्ये जानेवारी 2025 चे व्हिडिओ आपले ॲपमध्ये उपलब्ध असतात. आणि जर तुम्हाला पुढचं पाहिजे असेल डाटा, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर डाटा आपला दररोज उपलब्ध असतो. जे सरळ सेवा वगैरे भरती करतात ना मुलं, त्यांच्यासाठी तो डाटा महत्वाचा आहे. आणि तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे टेलिग्रामची, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. सगळं डिटेल वाईज तुम्हाला तिथं मिळून जाईल. आणि राहिला बॅचचा मुद्दा, तर बॅच आपली कंटिन्यू एकच आहे आणि ती कंटिन्यू सुरू राहणार आहे. ठीक आहे, तर धन्यवाद.